नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील तुमचं कांगणे सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जी नवीन बॅच टाकलेली आहे त्यामध्ये इंग्लिश विषय मी शिकवणार आहे. त्याआधी काही चॅप्टर मी तुम्हाला यूट्यूबवरती क्लिअर करतो की नेमके काय इंग्लिश असणार आहे आणि कसं असेल. तर या संदर्भात एक जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर कॉमन एरर्स आपल्याला दिसतात. म्हणजे जुना पॅटर्न म्हणजे कोणता, तो म्हणजे जो होता TCSचा, त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रश्न असे कॉमन एररचे दिसत होते. आणि MPSC पॅटर्न जो आता आहे ग्रुप B, C राज्यसेवा, ज्यामध्ये सुद्धा कॉमन एररचे भरपूर प्रश्न येतात. त्यामधले काही असे 10 रूल्स मी बाहेर काढलेले आहेत जे नेहमी सगळ्या परीक्षेमध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे SSC असेल, सिटीज असेल, बँकिंग असेल, हायकोर्टाची एक्झाम असेल, क्लर्क असेल, यामध्ये सगळ्यांमध्ये असे काही कॉमन दिसतात मला. ते कॉमन फक्त मी 10 रूल घेतलेले आहेत ज्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन असतात. ते आपण आज डिस्कस करू. हे चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली पूर्ण आयडिया येईल हे 10 रूल बद्दल, आणि यावरती येणारा कुठलाही प्रश्न तुम्ही 100% क्लिक करणार. मग आता बघा, हे कॉमन रूल ते नाही आहेत जे मी की नॉर्मल घेतलेले आहेत. कुठलं तरी काहीतरी राम इज इटिंग मँगो आणि श्याम गोज टू स्कूल आणि ही लाईक्स मँगो, तसं अजिबात नाही आहे. दर्जा मी मागच्या लेक्चरला पण बोललो, हा पदवी आहे, स्टँडर्ड आहे. त्यामुळे वाक्य पण स्ट्रक्चर जे असणार आहे ना ते सुद्धा स्टँडर्ड आहे. इव्हन तुमच्या TCSला पण इंग्लिश काही राम आणि श्याम येत नव्हतं, तेही स्टँडर्ड होतं. पण आता जशी परीक्षा जाते MPSC कडे, ते MPSC कंडक्ट करणार आहे. तर त्या बेसवरती परीक्षेचा पॅटर्न हा दर्जा पदवी आहे. अगेन आय एम रिपीटिंग अगेन अँड अगेन. हा स्टँडर्ड ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन बेसवर प्रश्न असतील. आता कन्फ्युजन ही आहे की MPSC तर घेणार आहे 100% फिक्स आहे. मग सेपरेट तलाठीची ॲड येईल का सगळे एका ॲडमध्ये सगळ्या सरळ सेवा येतील? नोबडी शुअर. पण एवढं शुअर आहे की आयोगच घेणार आहे क्वेश्चन पेपर कंडक्ट. दुसरी गोष्ट, आपण इंग्लिश शिकताना मी सांगितलं की ह्या बॅचमध्ये आपण फक्त आयोग नाही तर काही भाग आपण TCSचा पण बघूया. म्हणजे दोन्ही बॅलन्सिंग ठेवू. एकदम निग्लिजन्स पण नको. कदाचित असंही होऊ शकतं की आयोग TCSचे काही प्रश्न कॉपी करू शकतो. त्यामुळे आपण पॅरलल जाऊ. मी तुम्हाला MPSCचे ग्रुप Cचे आणि ऑनलाईन ज्याही होता सरळ सेवेच्या MPSCच्या अंडर त्या एक्झामिनेशन आणि TCSच्या काही प्रश्नपत्रिका, असं कंपायलेशन आपण जाणार आहोत या बॅचमध्ये. मग आजच्या लेक्चरमध्ये हे जे 10 मी गोल्डन रूल घेतलेले आहेत, हे सगळे मी TCS आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका चालल्या, त्यातील हायलाइटेड क्वेश्चन बाहेर काढले. PYQचं हे लेक्चर असणार आहे आज. ह्या सगळ्या 10 रूलवरती आलेले प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर त्यातला मी पहिला रूल स्टार्ट करतोय, तो म्हणजे नोशनल कॉन्कर्ड. आता हे काय बरं नोशनल कॉन्कर्ड? ते नॅशनल नाही आहे, नोशनल कॉन्कर्ड. काय असतं नोशनल कॉन्कर्ड? नोशनल कॉन्कर्ड म्हणजे वाक्यातील असा सब्जेक्ट काय बरं? तर सब्जेक्ट येतो वाक्याच्या सुरुवातीला. वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द म्हणजे सब्जेक्ट, तर तो नोशनल कॉन्कर्डच्या प्रकारात असतो. म्हणजे काय? असा सब्जेक्ट जो दोन्ही कामं करतो, सिंग्युलर पण आणि प्लुरल पण. मग सिंग्युलर म्हणजे काय? एक व्यक्ती, आणि प्लुरल म्हणजे काय? अनेक. मग थोडक्यात नोशनल कॉन्कर्डमध्ये सब्जेक्ट कोण येतो? तो असतो कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन काय बरं? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे जेव्हा अनेक वस्तू, अनेक गोष्टी, अनेक लोक एकत्र येतात, त्या सगळ्यांना मिळून एक नाव. कसं? की आता मुलं बसल्यात त्यांना म्हणून आपण ग्रुप, मुली बसल्यात त्यांना म्हणून आपण बिवे, टीचर्स आहेत त्यांना म्हणून स्टाफ, प्लेयर्स आहेत त्यांना म्हणून आपण टीम, काही लोक आहे एखाद्या कंपनीमध्ये त्यांना म्हणून आपण कमिटी, बोर्ड, फॅमिली, गँग, ग्रुप, यांना कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. मग हे सगळे नाउन मित्रांनो जर वाक्याचा सब्जेक्ट म्हणून आले तर दोन्ही कार्य करतात. मग दोन्ही म्हणजे कोणते? एक सिंग्युलर पण आणि एक प्लुरल पण. मग सिंग्युलर म्हणजे किती? एक व्यक्ती, आणि प्लुरल म्हणजे किती? अनेक लोक. मग यावरती प्रश्न आपल्याला विचारतात वारंवार आयोग आणि TCS. मग आता बघूया, सिंग्युलर जर एक आहे आणि प्लुरल जर अनेक आहे, मग आता इथं कमिटी नंतर इज येईल का आर येईल? दोन्ही येईल. इथं टीम नंतर इज येईल का आर येईल? दोन्ही येतील. मग फॅमिली इज, फॅमिली आर, फॅमिली वॉज, फॅमिली वर, कमिटी आर, कमिटी इज, दोन्ही येतील. मग वर्ब दोन प्रकारात असतात, सिंग्युलर आणि प्लुरल. मग कोणकोणते बरं? मग हा जो एम आहे हा सिंग्युलर आहे, हा इज हा सिंग्युलर आहे, हा वॉज हा सिंग्युलर आहे, हे झाले सिंग्युलर. हा हॅज सिंग्युलर. आणि प्लुरल कोणकोणते? मग हा वर आहे, त्यानंतर हा आर आहे, आणि हा हॅव आहे, हे झाले प्लुरल. असे दोन विभाग असतात मित्रांनो. मग सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सिंग्युलर येतो, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरल येतो. याला म्हणतो आपण सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे कसं? आता सपोज जर मी इथं लिहिलं अ मॅन, म्हणजे हा एक व्यक्ती आहे, तो ऑब्विसली इथं इज येणार. आणि जर मी लिहिलं तर अनेक लोक मेन, तर इथं आर येतं. हे तर आपण शिकलो आहे शाळेमध्ये. ठीक आहे. पण अशी वाक्य येत नाही परीक्षेमध्ये, आधी समजून घ्या तुम्ही, यांचा काही संबंध नाही परीक्षेशी. बट आपण जेव्हा नोशनल कॉन्कर्डला जातो तेव्हा हे जे सब्जेक्ट आहे, टीम, क्लास, ऑडियन्स, क्राऊड, कंपनी, हे दोन्ही कामं करतात, सिंग्युलर पण आणि प्लुरल पण. आणि याच्यावरती आपली फसवणूक होते आणि याच्यावरतीच प्रश्न येतो कॉमन एररचा. कसे ओळखायचे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? मग टीम नंतर इज कार, कमिटी नंतर इज कार, मग गँग नंतर वॉज कवर, तर नीट आहे का? नीट आहे का? आता तर सर्वात एक गोष्ट समजून घ्या,
नोशनल कॉन्कर्ड म्हणजे वाक्याचा असा सब्जेक्ट जो दोन्ही कार्य करतो, सिंग्युलर पण आणि प्लुरल पण. मग कसं ओळखायचं, तर ते ओळखण्यासाठी वाक्याचा कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे. काय बरं कॉन्टेक्स्ट? जर हा सब्जेक्ट वाक्याचा सर्वे मिळून एकत्र काम करतायत, एक आहे, युनिट आहे, त्यांच्यामध्ये युनिटी आहे, तर तो सिंग्युलरचं काम करतो. पण यांच्यामध्ये जर फूट पडली आहे, मतभेद आहे, वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आहे, तर ते प्लुरलचं काम करतात. कसं बरं? आता फॅमिली शब्द आहे. फॅमिली सगळे मिळून जर त्यांनी एकाच पार्टीला मतदान केलं आहे, तर ते एक आहे, कारण ते युनिट आहे. त्याने एकाच पार्टीला मतदान केलं आहे. पण फॅमिलीतल्या 2 लोकांनी मतदान केलं दुसऱ्या पार्टीला, 2 लोकांनी दुसऱ्या पार्टीला आणि एकाने केलं नोटावरती वोटिंग. म्हणजे याच्यामध्ये 3 लोक पडले, आता 3 भाग पडले. मग आता झालं प्लुरल. सपोज एखादी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या सगळ्या लोकांनी मतदान केलं एका बिलला आणि पास केलं, सिंग्युलर आहे. पण काही लोकांनी त्याला बिलला पास केलं, काही लोकांना त्यांनी विरोध केला, मतभेद झाले, फूट पडली, मग तो प्लुरल आहे. एखादी टीम आहे, क्रिकेट टीम घेऊया आपण. ह्या टीममध्ये सगळ्या 11 लोकांनी डिसाईड केलं की आपण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेऊया. सगळ्यांनी डिसाईड केलंय, सिंग्युलरचं काम करतायत. पण यातले 5 लोक म्हणतात नाही बॅटिंग घेऊ, 2 म्हणतात नाही बॉलिंग घेऊ, काय म्हणता काही करा. मग मतप्रवाह वेगळा झाला, आता ते प्लुरल आहे. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या, या नोशनल कॉन्कर्डमध्ये सगळे कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर प्लुरल दोन्ही काम करतील. ओळखायचं कसं? जर सगळे मिळून एकत्र असतील, युनिट असतील, त्यांच्यामध्ये एकमत असेल तर सिंग्युलर, सिंग्युलर वर्ब येईल. पण त्यांच्यामध्ये मतभेद असतील, फूट असेल, वेगवेगळे विचार असतील, त्यांच्यामध्ये एकता नसेल तर प्लुरल, त्या केसमध्ये प्लुरल वर्ब येईल. यावरती कुठले प्रश्न असतात ते बघूया आता आपण. त्याला म्हणतो आपण नोशनल कॉन्कर्ड. ठीक आहे, बघा आधी मी पहिल्यांदा तुम्हाला सोपे प्रश्न घेतो, नंतर आपण पीवायक्यूला जाऊ. पहिलं वाक्य, द कमिटी हॅज अप्रूव्ड द ड्राफ्ट युनॅनिमसली. बघा, द कमिटी हॅज, इथं कमिटी नंतर हॅज म्हटलाय, मग हॅज हा सिंग्युलर वर्ब आहे. बरं, अप्रूव्ह द ड्राफ्ट युनॅनिमसली. बघा अशा स्ट्रक्चरमध्ये वाक्य येतात ना आपल्याला सरळ सेवेला, असे रामू शामू ते एक्सपेक्ट करू नका माझ्याकडनं, ते येतं नाही परीक्षेत. हे पीवायक्यूचे वाक्य आहेत. आणि मग आता यामध्ये कमिटी हॅज अप्रूव्ड द ड्राफ्ट युनॅनिमसली. युनॅनिमस म्हणजे काय? युनॅनिमस म्हणजे एकमताने, म्हणजे ज्यामध्ये एक मत आहे, एक मत एकत्र, म्हणजे कोणी विरोध केला नाही, विरोध न करता. मग जर त्यांनी विरोध केला नाही, युनॅनिमसली जर त्यांनी ड्राफ्ट अप्रूव्ड केलाय, म्हणजे कमिटी एक आहे. म्हणजे थोडक्यात कमिटी सिंग्युलर आणि यानंतर वर्ब हॅज सिंग्युलर, हे वाक्य बरोबर आहे. दुसरं, द कमिटी आर डिवायडेड ऑन द इश्यू ऑफ रिझर्वेशन. मग आता रिझर्वेशन या टॉपिकवरती, म्हणजे आरक्षण या मुद्द्यावरती कमिटीमध्ये डिव्हाइड झाली. बघा डिव्हाइड, मग डिव्हाइड आहे म्हटल्यानंतर आता या कमिटीमध्ये 4 लोक विरोध करतायत, 2 लोक त्याला सहमती देत आहेत. मग हे डिव्हाइड आहे म्हटल्यानंतर हा कमिटी एक नाही, आता हा प्लुरल आहे. मग त्याच्यानंतर प्लुरल वर्ब आर हा सुद्धा बरोबर आहे. मग आता यामध्ये गोष्टी शिकलो मित्रांनो, इथं कमिटी सिंग्युलर आहे आणि इथं कमिटी प्लुरल आहे. याला म्हणतात नोशनल कॉन्कर्ड. नोशनल कॉन्कर्ड म्हणजे जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर प्लुरल दोन्ही कार्य करतो, त्याला म्हणतात नोशनल कॉन्कर्ड. वाक्याच्या कॉन्टॅक्टनुसार ओळखायचं त्याला. एकत्र एक असतील सिंग्युलर, मतभेद असतील प्लुरल. दुसरं वाक्य, द फॅमिली इज डीपली रिस्पेक्टेड इन द विलेज. आता हे जे कुटुंब आहे याचा संपूर्ण विलेजमध्ये आदर केला जातो. इज डीपली रिस्पेक्टेड इन द विलेज. आता इमॅजिन करा, एका गावामध्ये कुटुंब आहे की ज्याला सगळे आदर करतात. आता सर्व कुटुंबाला एकत्र आदर करतायत ना, म्हणजे काकाला, त्या मावशीला, त्यांच्या मुलांना, सगळ्यांना आदर करतो आपण. कुटुंब एकच आहे, त्या डिवाइड नाही आहे. असं जर असतं की ह्या कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला आदर करतो आपण, मग तिथं फुटलेत ते. मग एक कुटुंब आणि तो व्यक्ती वेगळा झाला, मग त्या केसमध्ये तो फॅमिली शब्द प्लुरल असता. या केसमध्ये मात्र पूर्ण फॅमिलीचा आदर केला जातो, म्हणून ते मिळून एक आहे. मग हा सिंग्युलरचं काम करतोय, त्यानुसार सिंग्युलर वर्ब इज हा करेक्ट आहे. दुसरं, द फॅमिली आर आर्ग्युइंग अमंग देमसेल्स ओव्हर द प्रॉपर्टी. बघा आता प्रॉपर्टीच्या वादावरून ते कुटुंब भांडण करतात एकमेकांची. मग आता जेव्हा ते भांडण करतात मित्रांनो, आर्ग्यू, मग विचार करा, भांडण करताना फायटिंग करतात, तर त्यामध्ये युनिटी कुठे आली? एकत्र नाही येते, फूट पडली आहे. हा म्हणतो मला ह्या बांधाचं शेत द्या, तो म्हणतो मला हे घर द्या, तो म्हणतो ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. मतभेद आहेत, तुटलेत, ते एकमत नाही आहेत, म्हणजे हा प्लुरलचं काम करेल. मग हा फॅमिली प्लुरल, त्यानुसार आर बरोबर आहे. म्हणजे इथं हा सिंग्युलर, इथं हा प्लुरल. इथं सिंग्युलर का? सर्व फॅमिली मिळून एक. इथं प्लुरल का? कारण हे एक नाही आहे, एकजूट नाही आहे, तुटले आहेत, म्हणून इथं आर बरोबर आहे.
तिसरं, द ज्युरी हॅज डिलिव्हर इट्स वर्डिक्ट आफ्टर डिलिबरेशन. आता द ज्युरी हॅज डिलिव्हर्ड इट्स वर्डिक्ट आफ्टर डिलिबरेशन. वर्डिक्ट म्हणजे काय, तर निवाडा, म्हणजे त्यांनी त्यांचा निवाडा दिला. आफ्टर डिलिबरेशन म्हणजे काय, म्हणजे भरपूर चिंतन मंथन विचार करून त्यांनी शेवटी त्या एका केसचा निवाडा दिला. मग आता देताना कसा दिला बरं त्यांनी, ज्युरी हॅज डिलिव्हर इट्स वर्डिक्ट म्हणजे त्यांनी विचार मंथन करून त्यांचा निवाडा दिला. म्हणजे गृहीत धरा एखाद्या ज्युरीमध्ये 3 जजेस आहेत किंवा 5 जजेस आहेत. हे 3 जजेस एकत्र बसले, त्यांनी डिलिबरेट केलं, विचार मंथन केला आणि तो निवाडा दिला. मग निवाडा देताना त्या तिघांनी दिला ना एकत्र. मग तिघांनी एकत्र दिला म्हटल्यानंतर ते एकच गृहीत होईल. मग एकच गृहीत होईल म्हटल्यानंतर हा ज्युरी सिंग्युलर आणि या सिंग्युलर नंतर हॅज सिंग्युलर, हे वाक्य बरोबर आहे. चौथं, द ज्युरी आर नॉट युनानिमस इन देअर ओपिनियन. बघा प्रश्न हा युनानिमस, युनानिमस हा शब्द युनानिमस, युनानिमस म्हणजे काय, एकमत, एकजूट असणे. मग ते कसे आहेत, नॉट युनानिमस म्हणजे त्यांच्यात युनानिमस नाही आहे. इन देअर ओपिनियन त्यांचे जे मत आहेत, त्यांचे जे मतप्रवाह आहेत त्यामध्ये ते एकत्र नाही आहेत. मग ते तुटलेत. कसं, 3 जज आहे, एका केसवरती त्यांना निवाडा द्यायचा आहे. एक म्हणतोय आपण याला बेल देऊया, 2 म्हणतात नाही द्यायचं बेल, म्हणजे यांच्यामध्ये फूट पडली. मग थोडक्यात इथं ज्युरी हा प्लुरलचं कार्य करेल, त्यानुसार इथं आरचा वापर पण बरोबर आहे. याला म्हणतात नोस्ट्रल कॉन्कॉर्ड. तर मित्रांनो, टीम, कमिटी, गँग, फॅमिली, ज्युरी हे जेव्हा सब्जेक्ट येतात ते सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही कार्य करतात. वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार ओळखायचं असतं. क्लिअर. आता बघूया आपण PYQ. हे पण PYQच आहे, पण हा पहिला. आता हा रिसेंट क्वेश्चन हा आयोगाने घेतलेला, ऑनलाईन घेतलेला हा पेपर आहे. हा म्हणजे आपला ट्रान्सलेटर सरळ सेवा MPSCने ऑनलाईन घेतलेला आहे. त्यातलं फक्त आपण वाक्य बघूया आपलं. बघा हे वाक्य आहे. हे पहिलं दुसरं तिसरं वाक्य सोडून द्या, फक्त चौथं वाक्य बघू आपण नोस्ट्रल कॉन्कॉर्डचं. द कमिटी इज डिवायडेड ऑन देअर इश्यू, सॉरी ओपिनियन. द कमिटी इज डिवायडेड, इथं डिवायडेड आहे. मग मित्रांनो जो डिवाइड आहे हा कमिटी शब्द जर डिवाइड आहे तर ते एक आहेत का, नाही. मग त्यांच्यात फूट पडली आहे. मग फूट पडली आहे म्हणतात तो प्लुरलचं कार्य करेल, म्हणून ते इज नको, इथं ईच्या ऐवजी आर पाहिजे होतं, म्हणून हे वाक्य चुकलं आहे. क्लिअर एवढं. हे बाकीचे प्रश्न नोस्ट्रल कॉन्कॉर्डचे नाही आहेत, ते वेगळे आहेत, ते नंतर बघू आपण. दुसरा प्रश्न घेऊ आपण. बघा दुसरा प्रश्न असा आहे, माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. हा प्रश्न MPSCने 2 ठिकाणी विचारला, राज्यसेवेला आलेला आहे, हा कंबाईन आला आहे. हा मला SSCचा कॉपी पेस्ट आहे, SSC CGLचा, आणि सेम मला दिसला आपल्या TCS पॅटर्नला. म्हणजे हे वाक्य 4 ठिकाणी मला दिसलं आहे आणि हे तुम्हाला फसवू शकतं. माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. आता बघा, मी माझ्या कुटुंबाबद्दल जर बोलेल तर ते एकच आहे, सगळं मिळून एक. आणि मी जर कुटुंबातल्या लोकांबद्दल बोलेल तर ते एक नाही आहे, ते अनेक आहे. हे गृहीत धरा आधी. माझं कुटुंब छान आहे, मी कुटुंब म्हणजे सगळ्यांना मिळून एक युनिट झालं. ते माझ्या कुटुंबातील लोक खूप छान आहेत, म्हणजे आता ते अनेक झाले. मग इथं माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल, इथं बघा इथं पीपलचा उल्लेख आहे शेवटी, पीपल. मग जेव्हा आपण त्या टीम, गँग, कमिटी त्यांच्यातल्या मेंबर्स बद्दल बोलतो तेव्हा ते प्लुरल आहे. कसं, ही टीम आहे, इंडियन क्रिकेट टीम आहे, आपण म्हणतो आपली इंडियन क्रिकेट टीम खूप छान आहे बरं ही, म्हणजे 11 मिळून एक बोललो. दुसरं, आपल्या इंडियन क्रिकेट टीमचे प्लेयर्स खूप भारी आहेत, आता मी प्लेयर्स बद्दल बोललो, आता प्लुरल आहे. मग इथं हा पीपल शब्दामुळे, ह्या एकट्या पीपल शब्दामुळे ह्या आरचा वापर एक्झॅक्टली बरोबर आहे. का बरं, कारण आपण फॅमिलीतल्या लोकांबद्दल बोलतोय की जे हार्डवर्किंग आणि पंक्च्युअल आहे. पण यामध्ये जर मी एक बदल केला, सपोज मी पीपल शब्द खोडून टाकला आणि इथं वाक्य एंड केलं, बस संपलं इथं हार्डवर्किंग. आता मात्र इथं मला इज पाहिजे. का बरं, कारण मी संपूर्ण कुटुंबाबद्दल बोलतो एक म्हणून. माय फॅमिली इज व्हेरी हार्डवर्किंग अँड पंक्च्युअल. पण माय फॅमिली आर व्हेरी हार्डवर्किंग अँड पंक्च्युअल पीपल, म्हणजे माझं कुटुंब असं कष्ट करणाऱ्या लोकांचं कुटुंब आहे, लोकांचं. जेव्हा पीपलचा उल्लेख आहे तेव्हा तो प्लुरलचं कार्य करेल, जेव्हा पीपलचा उल्लेख नाही आहे तेव्हा तो सिंग्युलरचं कार्य करेल. याला म्हणतो आपण नोशनल कॉन्कॉर्ड. दुसरा प्रश्न घेऊया आपण. बघा आता हा प्रश्न, हे वाक्य सगळ्या परीक्षेमध्ये SSC, बँकिंग, UPSCला येऊन कंपल्सरी इंग्लिशला आणि आपला सरळ सेवेला आहे. आता त्याने काय म्हटलं, ग्रॅमॅटिकली करेक्ट. आता मी ते 4 वाक्य उचलून घेतले. ग्रुप Cचा प्रश्न आहे आयोगाचा पण. द कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यू. बघा पहिलं वाक्य, द कमिटी इज डिवायडेड. डिवायडेड, डिवायडेड म्हटल्यानंतर ते एक मत नाही आहे, अनेक मत आहे. मग इथं एक कमिटी प्लुरलचं काम करते म्हणून इज चुकीचं आहे, इथं पाहिजे होतं आर. दुसरं, द कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यूज. एक्झॅक्टली हे करेक्ट आहे. डिवायडेड आहे म्हटल्यानंतर प्लुरलचं काम होईल, इथं आरचा वापर योग्य आहे, दॅट इज अगेन करेक्ट. तिसरं, द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट.
आणि द कमिटी हॅव इश्यूड इट्स रिपोर्ट. आता बघा या केसमध्ये कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट, कमिटीने त्यांचा रिपोर्ट इश्यू केला म्हणजे तो प्रिंट काढला, बाहेर आणला, कमिटीने एक रिपोर्ट आणला आणि तो दिला. मग कमिटीने जर रिपोर्ट इश्यू केलाय तर सगळ्यांनी मिळून तो प्रिंट काढून जगासमोर आणलाय. जसं जुन्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशन यायचे बघा सगळे, ते प्लॅनिंग कमिशनचं ते पॅम्पलेट घेऊन. थोडक्यात काय, कमिटीने जर तो रिपोर्ट इश्यू केलाय यामध्ये कुठेही मतभेद नाही आहे, कुठे फूट नाही आहे, सगळं एकत्रच आहे म्हणून ते सिंग्युलरचं कार्य करेल. मग इथं हॅजचा वापर हा सिंग्युलर असतो म्हणून हे करेक्ट आहे वाक्य. मात्र इथं हॅवचा वापर चुकीचा आहे, कारण ह्या वाक्यात कुठे असं दिलेलं नाही आहे की त्यांच्यामध्ये मतभेद आहेत, फूट पडली आहे का ते वेगवेगळे कार्य करतात. एकत्र एकच आहे ते, त्यांनी तो इश्यू केला रिपोर्ट, त्यानुसार इथं कमिटी सिंग्युलर म्हणजे BC माझं करेक्ट येईल आणि AD माझं रॉंग येईल. क्लिअर इतकं? नंबर नेक्स्ट पुढचं वाक्य बघा, हे ज्युरी ऑफ द कोर्ट, हे तुमचं तलाठीला आलेलं वाक्य आहे. द ज्युरी ऑफ द कोर्ट इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. तुम्ही बघा सेम, आता सेम वाक्यांचं स्ट्रक्चर तेच दिसेल तुम्हाला. इज डिवायडेड, नॉट युनॅनिमस, सेम दिसेल तुम्हाला. ज्युरी ऑफ द कोर्ट इज डिवायडेड, डिवायडेड म्हटल्यानंतर जर ते ज्युरी डिवाइड झाली आहे, त्यांचे जर मतभेद आहे, तर इथं ज्युरी हा प्लुरलचं कार्य करेल. मग इथं इज नको, इथं पाहिजे आर. नंबर नेक्स्ट पुढचं वाक्य बघा, सेम ते बघा. द ज्युरी आर डिवायडेड इन देअर वर्डिक्ट, हेच रिपीट आहे वाक्य, सरळ सेवचे कॉपी पेस्ट हे असे. द ज्युरी आर डिवायडेड इन देअर वर्डिक्ट. पुन्हा इथं डिवायडेड शब्द इथं माझं डिवायडेड आहे म्हणजे प्लुरलचं काम होईल. मग इथं द ज्युरी आर, इथं आरचा वापर बरोबर आहे, हा ज्युरी इथं प्लुरलचं कार्य करेल. इथं देअर म्हणजे हे प्लुरल असतं, हे पण बरोबर आहे. मग याचं उत्तर आहे नो एरर. नो एरर म्हणजे इथं काहीच चूक नाही. क्लिअर इतकं? नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, द फुटबॉल टीम इज टेकिंग अ बाथ नाव. आता बघा द फुटबॉल टीम, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कन्सेप्ट की जर सगळे मिळून जर एकत्र एकच काम करत असतील, युनिट आहे, त्यांच्यामध्ये एक मत आहे तर ते असतं सिंग्युलर. त्यांच्यामध्ये जर फूट असेल तर प्लुरल. आता हे संपूर्ण फुटबॉल टीम जर आता आंघोळ करते तर आंघोळ करताना एकत्र कसं काय येतील ते? म्हणजे एकत्र सगळे उभे असताना आंघोळ करतात? अजिबात नाही. आंघोळ करताना टीमचा प्रत्येक प्लेअर वेगळ्या पद्धतीने आंघोळ करेल, राईट? प्रत्येकाची आंघोळ करण्याची पद्धती वेगळी असेल. मग याच्यामध्ये युनिट नाही आहे, हे वेगवेगळं पण आहे. मग वेगळं पण आहे म्हणजे प्लुरलचं काम करेल, सिंग्युलरचं नाही. मग इथं फुटबॉल टीम हा नीट बघा, इथं टेकिंग अ बाथ म्हटल्यानंतर ही बाथ क्रिया आहे, हे एकत्र होऊ शकत नाही, ती वेगवेगळी होईल. मग त्यानुसार प्लुरलचं कार्य करेल. मग इथं फुटबॉल टीम हे इथं इजच्या ऐवजी येणार आहे आर. क्लिअर इतकं? नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा, द बोर्ड हॅज सबमिटेड देअर फायनल रिपोर्ट टू द ऑथॉरिटी. आता बघा इथं द बोर्डने काय केलं, ती जी फायनल ऑथॉरिटी त्यांना रिपोर्ट सबमिट केला. रिपोर्ट सबमिट केला म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांनी आधी डिसाईड केलं असेल बोर्डने की हा आपला एक रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट आपल्याला सबमिट करायचा आहे. मग सगळ्यांनी ॲग्री दर्शवलं आहे, सगळ्यांनी त्यांचं सहमत दर्शवलं आहे की हो आता आपण सबमिट करूया, म्हणजे सिंग्युलरचं काम करताय, एक युनिट म्हणून काम करतायत. याच्यात कुठेच काही फूट पडली नाही आहे, कुठेच मतभेद नाही आहे. पण याच्यात गडबड काय सांगतो, द बोर्ड हॅज, इथं हॅज हा सिंग्युलर आहे, बरोबर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब बरोबर आहे. पण जरा पुढे बघा, द बोर्ड हॅज सबमिटेड देअर. बघा देअरचा वापर आपण प्लुरलसाठी वापरतो, प्लुरल अनेक लोकांसाठी देअर असतो, प्लुरल. तिथं जर हे सिंग्युलरचं काम करताय बोर्ड, तर इथे येणार आहे इट्स. इट्स हे सिंग्युलरसाठी असतं आणि देअर हे प्लुरलसाठी असतं. कसं ते पण सांगतो जरा एक मिनिटासाठी. जरा मागे या बघा, ह्या वाक्यामध्ये आपण काय म्हटलं, ज्युरी आर डिवायडेड. डिवायडेड म्हटलं म्हणजे आपण त्याला प्लुरल गृहीत धरलं, प्लुरल म्हणजे अनेक. मग ह्या अनेक नुसार जरा इथे या, हे बघा इथं देअर हा प्लुरल, देअर. इट्स असेल तर सिंग्युलर, ते पण कसं जरा बघा इथं, जरा इथे या. ह्या वाक्यामध्ये काय म्हटलंय, द कमिटी हॅज इश्यू इट्स रिपोर्ट. बघा इट्स सिंग्युलर, हा इथं हॅज सिंग्युलर आणि कमिटी पण सिंग्युलर. मग सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब आणि त्यानुसार सिंग्युलर पण आपला पोझिशन येतो ॲडजेक्टिव्ह इट्स. आता इथं बघा, जर हे जर असतं हे प्लुरलवालं तिथं देर आलं असतं. द कमिटी आर डिवायडेड ऑन देअर इश्यू. म्हणून ह्या दिलेल्या वाक्यामध्ये हा जो देर आहे ही गडबड आहे. हे बघा द बोर्ड, इथं जर हा सिंग्युलर आहे हॅज, तर इथं देर नको, इथं इट्स पाहिजे होतं, म्हणून हा ऑप्शन आपला चुकीचा आहे, सी. नंबर नेक्स्ट रूल नंबर 2. आय होप पहिला रूल समजला असेल. तर आता याच्यातील नियम काय सांगतो मित्रांनो, आता हे समजला नियम, याच्यावरती तुमची झाली पाहिजे टेस्ट सराव, याच्यावरती झाले पाहिजे तुमचे 40-50 प्रश्न, तेव्हा तो टॉपिक डोक्यात फिट होतो. घेऊ आपण, मी बॅचमध्ये देईल तुम्हाला याचे खूप सारे प्रश्न. आता रूल नंबर 2 ला जाऊया आपण.
हे रूल मी असे जमा केले आहेत ना जे ऍक्च्युली वारंवार दिसतात मला, सरळ सेवला आणि सी ग्रुप सीच्या खाली असलेल्या एक्झाम एमपीएससीच्या. आता बघा, हा एक प्रकार आहे मॉडेल ऑक्झिलरी. नीट आहे का? कॅन, कुड, मे, माईट, शॅल, शुड हे सगळ्यांना कळतं, पण कुठे वापरायचं? कॅन कुठे लिहून कुड कुठे, मे कुठे, माईट कुठे, शुड कुठे लिहून शॅल कुठे? एकदम सोपा थंब रूल सांगतो तुम्हाला. आधी मॉडेलचे दोन प्रकार पडतात, एक प्रेझेंट आणि एक पास्ट. प्रेझेंटमध्ये कोण कोण येतं? कॅन. पास्टमध्ये कुड. मे प्रेझेंटमध्ये, माईट पास्टमध्ये, विल प्रेझेंटमध्ये, वुड पास्टमध्ये, शाल प्रेझेंटमध्ये, शुड पास्टमध्ये. असे प्रेझेंट आणि पास्ट आहे. मग प्रेझेंटवाले कोण कोण आहे? कॅन, विल, मे, हॅव टू, हॅज टू, त्यानंतर शाल, ऑट टू, नीड टू. आणि पास्टमध्ये कोण? हे कुड, वुड, शुड, माईट हे आहेत. मग एकदम थंबरूल असा एकदम सोपं सांगतो. हे एक वाक्य नीट आहे, हे वाक्य आहे. आता त्याच्यात कॅन लिहू का कुड लिहू? हे वाक्य जर प्रेझेंटचं असेल तर प्रेझेंटची ऑक्झिलरी लिहायची. हे वाक्य जर पास्ट टेन्स पास्टवालं असेल तर त्या वाक्यात पास्टची ऑक्झिलरी येते. म्हणजे कसं, वाक्याची सुरुवात प्रेझेंट झाली तर पुढे प्रेझेंटचीच ऑक्झिलरी येईल. कॅन, मे, शाल, वी. जर वाक्य सुरुवात पास्ट असेल तर कुड, वुड, शुड, माईट. मग ते वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार ओळखायचं असतं. असं काही नाही लिहायचं कुठे कॅन लिहून टाक नाही. प्रत्येकाचा नियम आहे. पॉसिबिलिटीसाठी काय आहे, परमिशनसाठी काय आहे, थ्रेटसाठी काय आहे, रिक्वेस्टसाठी काय आहे, ॲबिलिटीसाठी काय आहे, यांचं डिवायडेशन आहे. ते सांगेल तुम्हाला मी लेक्चरमध्ये. फक्त आता समजून घ्या थंब रूल. प्रेझेंटचं वाक्य त्या वाक्यात पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्टचं वाक्य त्या वाक्यात पुढे पास्टची ऑक्झिलरी. ठीक आहे. मग आता बघा प्रश्न. पहिला प्रश्न नीट वाचा. आता हा तुमचा टीसीएसचा प्रश्न आहे. हा द कोच वॉज कॉन्फिडंट दॅट द प्लेयर्स डॅश रिकवर बिफोर द फायनल. आता नीट आहे का? या वाक्यामध्ये मे, माईट, विल आणि कॅन. आता टुक्का नका लावू की मला वाटतंय मे फिट बसतोय, माईट, मे माईट फिटिंग फॉर्म्युला नका वापरू. थिंक करा. पहिल्या वाक्यात का द कोच वॉज, जरा वॉज वरती फोकस करा. द कोच वॉज कॉन्फिडंट. आता वॉज आहे म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. मग पास्ट टाइम म्हटल्यानंतर पुढे जेही ऑक्झिलरी येईल ती पास्टचीच पाहिजे. मग आता बघा इथं कोण आहे? हा मे प्रेझेंटची आहे, माईट हे माझं उत्तर आहे, विल प्रेझेंटची आहे आणि कॅन प्रेझेंटची आहे. मग उत्तर काय आलं माझं? माईट. आता जर इथं प्रेझेंट टेन्स असता तर प्रेझेंटची ऑक्झिलरी आली असती. मग आता ह्या केसमध्ये जर तुम्ही म्हणणार सर इथं जर वूड असतं तर, हा गुड क्वेश्चन, असा प्रश्न पाहिजे. इथं वूड असतात तर मग माईट का वूड? हा. मग आता या केसमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की वूडचा वापर कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये करतात आणि माईटचा वापर कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये. मग तुम्हाला चेक करावं लागतं तिथं परमिशन आहे, तिथं पॉसिबिलिटी आहे, तिथं थ्रेट आहे का तिथं रिक्वेस्ट आहे. त्यानुसार तुम्हाला चूज करावं लागेल माईट का वूड. ते शिकू आपण नंतर. आधी होतं थंबरेल समजून घ्या. पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न आता कळेल तुम्हाला. हा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे हा ग्रुप सी ला पण आहे, पीएसआयला पण विचारलेला आहे एमपीएससीने, पण हा सरळ सेवला पण प्रश्न आहेच. असे येतातच. बघा आता मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. 4 फॉर्म म्हणजे कसे? पहिला म्हणजे नो, दुसरं म्हणजे न्यू, तिसरं म्हणजे नोन आणि चौथं म्हणजे नोईंग. आणि हे 4 फॉर्म असतात मेन वर्बचे आणि त्यानुसार टेन्स करतो आपल्याला. ते शिकू आपण नंतर, पण सांगतो मी तुम्हाला. हा पहिला फॉर्म म्हणजे प्रेझेंट टेन्स, दुसरा फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स, तिसरा फॉर्म म्हणजे परफेक्ट पार्टिसिपल आणि चौथा म्हणजे कंटिन्युअस. ठीक आहे. हा प्रेझेंट, हा पास्ट, हा परफेक्ट आणि हा कंटिन्युअस. मग आता जरा इथे या, ह्या प्रत्येक वाक्यामध्ये आपण टेन्स ओळखू. हा पास्ट आहे बघा, दिसला हा न्यू. हा पास्ट आहे बघा. ठीक आहे. हा प्रेझेंट आहे आणि हा पास्ट आहे. ठीक आहे. मग आता हा पास्ट आहे, वी न्यू. हा जर पास्ट टेन्स आहे तर पुढे पास्टचीच ऑक्झिलरी पाहिजे, वूड. एक्झॅक्टली हेच करेक्ट उत्तर आहे माझं. दुसरं वी न्यू, हे पास्ट टेन्स आहे, पास्ट म्हणजे पास्टची ऑक्झिलरी पाहिजे, इथं विल चा वापर चुकला आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. तिसरं वी नो, हा प्रेझेंट टेन्स आहे, नो V1 आहे बघा, V1 हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे, इथं पास्ट आहे, इथं विल पाहिजे होता, हे पण चुकलं आहे. आणि चौथं हा पास्ट आहे बघा, हा सिंपल पास्ट, हा न्यू, मग पास्ट टेन्समध्ये पास्टची ऑक्झिलरी, हा कॅन नको, इथं कुड पाहिजे होता, हे पण चुकलं आहे. हे थंब रूल आहे. हा बेसिक नियम आहे. नंतर बघू वूडचा वापर कुठे, शूडचा वापर कुठे. आधी बेसिक समजून घ्या. प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्समध्ये पास्ट. दुसरं रोहन आस्क मोहन. आता या केसमध्ये पण बघा इथं काय म्हटलं त्याने, प्रश्न किती भारी विचारला बघा. रोहन आस्क्ड, इथं आस्क्ड बघा, कधी ईडीचा उच्चार हा ट केला जातो, ड नाही. कधी ड उच्चार करू नकाचा, ड डमरूचा ड नका करू. लुकडं, टॉकडं, आस्कडं अजिबात नाही. इट्स ट. लुक्ड, आस्क्ड, ट. ठीक आहे. टॉक्ड ट येतं, टॉकडं नाही. टॉकडं, लुकडं, आस्कडं नाही. इट्स ट. लुक्ड, टॉक्ड,
ठीक आहे. मग त्यामध्ये आस्क्ड, रोहन आस्क्ड मोहन इफ. आता इथं आस्क्ड आहे म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. कशावरनं? कारण तो V2 आहे. म्हणजे पहिला फॉर्म येईल आस्क, दुसरा आहे तो आस्क्ड, तिसरा परफेक्टपणे तो आस्क्ड आणि चौथा आहे तो आस्किंग. ठीक आहे. मग या केसमध्ये जर हा पास्ट टेन्स आहे तर पुढे मॉडेल पण पास्टच पाहिजे ना मला. मग आता इथे ही विल, पुढे बघा, रोहन आस्क मोहन इफ ही विल, विलचा वापर होईल का? अजिबात नाही. दुसरा ही मेचा वापर होईल का? अजिबात नाही. ही वुड अकंपनी द पॅरेंट्स, हे वाक्य बरोबर आहे. आणि ही कॅन होईल का? नाही, कुड पाहिजे होता. म्हणजे थोडक्यात पास्ट टेन्स, पास्ट ऑक्झिलरी, उत्तर आहे माझं 3 नंबर. नेक्स्ट पुढचा आहे द प्लेयर्स थिंक दॅट दे वुड विन द मॅच व्हेरी इझिली. हे वाक्य तुमचं सरळ सेवचं. द प्लेयर्स थिंक. आता प्लेयर्स थिंक, पुन्हा बघा, थिंक हा आपला V1 आहे. थिंक हा पहिला फॉर्म असतो, दुसरा फॉर्म थॉट असतो, तिसरा फॉर्म पण थॉट असतो आणि चौथा मात्र थिंकिंग असतो. ठीक आहे. आणि चौथा थिंकिंग. ठीक आहे. मग हा जो थिंक आहे हा V1 आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात प्रेझेंटची ऑक्झिलरी दॅट दे वुड कशाला पाहिजे? इथं पाहिजे मला विल. म्हणून माझा B पर्याय चुकीचा आहे. नंबर नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे बघा. हे बघा, हे वाक्य तुमचं दे होप दॅट द गव्हर्नमेंट डॅश रिकन्सिडर इट्स डिसिजन. मग आता इथे पुन्हा बघा, इथं होप्ड, इथं होपडं नाही, होपडं करू नका याला होपडं, इट्स होप्ड. मग दे होप्ड दॅट द गव्हर्नमेंट, होप्ड मग हा पास्ट टेन्स आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली मॉडेल जरी पास्ट येईल. मग विल ड्रॉप होत आहे, मे ड्रॉप होत आहे, कॅन ड्रॉप होत आहे, उत्तर आहे माझं वुड. ठीक आहे. नंबर नेक्स्ट पुढचा रूल नंबर 3. बघा आता रूल नंबर 3 काय? हा पण खूप दिसतोय मला सरळ सेवच्या परीक्षेमध्ये. एक लक्षात घ्या, WH क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह 2 प्रकारचे प्रश्न असतात, एक WH आणि एक येस नो. नीट आहे का? प्रश्न वाक्य सुरुवातीला बनतो, वाक्याच्या मध्ये नाही. अगेन रिपीट, प्रश्न वाक्याच्या सुरुवातीला बनतो, वाक्याच्या मध्ये नाही. वाक्याच्या मध्ये जर WH आला त्याचा क्वेश्चन फॉर्म होत नाही. कसं ते बघा. आता मी इथं लिहितो डू यू, हे बघा मी इथं लिहितो डू यू अंडरस्टँड, डू यू अंडरस्टँड इंग्लिश, असं वाक्य म्हटलं मी, एकदम सोपं. असे प्रश्न येत नाही या परीक्षेमध्ये, हे थातूर मातूर वाक्य येत नाही परीक्षेत, फक्त सांगतोय डू यू अंडरस्टँड इंग्लिश, हा क्वेश्चन झाला. मग यासाठी मी काय केलं, सब्जेक्टच्या आधी सपोर्टिव्ह वर्ब घेतला, तेव्हाच क्वेश्चन होतो. हे बघा, विल यू हेल्प मी, क्वेश्चन झाला. आर यू एन्जॉईंग द मूवी, हा क्वेश्चन झाला. इज शी कमिंग टुमारो, हा क्वेश्चन झाला. म्हणजे सपोर्टिव्ह ऑफ सब्जेक्टच्या आधी, सपोर्टिव्ह ऑफ सब्जेक्टच्या आधी. कॅन यू कम टुमारो टू मीट मी, विल यू जस्ट ब्रिंग 100 रुपीज फॉर मी, शुड आय विअर फॉर्मल्स एव्हरी डे, मे आय कम इन. हे बघा, या केसमध्ये मी सगळे सपोर्टिव्ह ऑफ सब्जेक्टच्या आधी घेतले आहेत, तरच क्वेश्चन होतो, शेवटी क्वेश्चन मार्क येतो. क्लिअर? याला म्हणतात येस नो टाईप क्वेश्चन. दुसरा असतो WH. WH काहीच नाही, सेम आहे, कॉपी पेस्ट सेम आहे, फक्त WH शब्द सुरुवातीला लावायचा असतो, झाला WH. हे बघा, इथं म्हटलं मी हाऊ डू यू अंडरस्टँड इंग्लिश, झाला WH क्वेश्चन. पण ह्या केसमध्ये मी काहीच नाही हलवलं, सपोर्टिव्ह ऑफ सब्जेक्टच्या आधीच राहणार. बघा, व्हाय विल यू कम टुमारो, व्हाय आर यू क्राईंग सो लाऊडली, व्हेन इज शी कमिंग टू पुणे. हे बघा, WH म्हणजे क्वेश्चन मध्ये ना 2 नियम लक्षात घ्या. पहिला नियम, प्रश्न वाक्याच्या सुरुवातीला होतो, मध्ये नाही, शेवटी नाही. आणि दुसरा, सपोर्टिंग वर्ब सब्जेक्टच्या आधी पाहिजे, सपोर्टिंग वर्ब सब्जेक्टच्या आधी. सपोर्टिंग वर्ब एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डिड, कॅन कुड, मी माईट शाल शुड, हे सगळे सब्जेक्टच्या आधी पाहिजे, तेव्हा क्वेश्चन होतो. मग वाक्याच्या मध्ये कसा बरं, तर बघा असा कधी होणार नाही प्रश्न. हे कसा, हे बघा, शी आस्क्ड मी व्हाय आर यू रनिंग. ठीक आहे, हे वाक्य झालं. शी आस्क्ड मी व्हाय आर यू रनिंग. पहिली गोष्ट याच्यात 2 चुका आहे. पहिली चूक काय आहे, शी आस्क म्हणजे साधं वाक्य आहे, याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स, विधान वाक्य आहे, याचा क्वेश्चन तर होणार नाहीये, त्यामुळे तो क्वेश्चन मार्क चुकीचा आहे. हा पहिला एरर आहे. दुसरा एरर सांगतो तुम्हाला, जर मी तो क्वेश्चन मार्क नाही केलं तर इथं जरा वाक्यामध्ये जर बघितलं व्हाय आर यू रनिंग, हा क्वेश्चन वाक्याच्या मध्ये होऊ शकत नाही. क्वेश्चन वाक्यात सुरुवातीलाच होतो, वाक्याच्या मध्ये कधी WH होऊ शकत नाही, नाही एस नो टाईप होईल. मग कसं होईल बरं वाक्य, हे साध्या स्वरूपात लिहिलं जाईल. कसं साध्या स्वरूपात, हे बघा, शी आस्क्ड मी लिहिलं, त्यानंतर मी व्हाय जोडणार ॲज अ कंजंक्शन. इथं आर यू नाही, मी लिहिणार यू आर, साधं वाक्य लिहिणार मी, यू आर रनिंग. ठीक आहे, रनिंग.
झाला आणि शेवटी फुल स्टॉप, डन. आता हे वाक्य करेक्ट आहे. म्हणजे हे वाक्य चुकीचं आणि हे करेक्ट असं का बरं? वाक्याच्या मध्ये क्वेश्चन मार्क होत नाही. मग मी जर हा भाग तोडला तर, सपोज मी हा एवढा भाग तोडला, आता क्वेश्चन होईल, शेवटी क्वेश्चन मार्क देऊ आपण, व्हाय आर यू रनिंग. म्हणून म्हटलं क्वेश्चन सुरुवातीला होतो आणि सपोर्टिव्ह सब्जेक्टच्या आधी पाहिजे. अजून एक वाक्य घेऊ, जरा बघा याकडे बघा. ए मॅनेजर आस्क देम व्हेन वुड यू कम. चुकलंय वाक्य, पुन्हा बघा का चुकलं सांगतो. साधं वाक्य आहे, ए मॅनेजर आस्क देम व्हेन वुड यू. हा क्वेश्चन जो बनवलाय ना हा चुकीचा आहे. इथं साधं वाक्य पाहिजे. साधं म्हणजे कसं असं होईल ते, अ मॅनेजर आस्क देम व्हेन दे वुड कम, आणि शेवटी काहीच नको, फुल स्टॉपच पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, WH क्वेश्चन कधी रिपोर्टिंग स्पीच म्हणजे वाक्याच्या मध्ये बनत नाही. मध्ये साधं वाक्य लिहायचं. साधं कसं, सब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर मग सपोर्टिंग वर्ब लिहायचा. पण जर हे वाक्य सुरुवातीला असेल तर क्वेश्चन बनेल. मग त्या केसमध्ये सपोर्टिव्ह वर्ब सब्जेक्टच्या आधी येईल. क्लिअर इतकं? बघा आता याच्यावरती पण PYQ घेऊ. हे पहिलं, द ऑफिसर इन्क्वायर्ड व्हाय हॅड ही लेफ्ट द स्टेशन अर्ली. दोन वाक्य लिहिले मी समजून घेण्यासाठी आधी. द ऑफिसर इन्क्वायर्ड व्हाय हॅड ही लेफ्ट द स्टेशन अर्ली अँड द ऑफिसर इन्क्वायर्ड व्हाय ही हॅड लेफ्ट द स्टेशन अर्ली. आता ह्या केसमध्ये साधं वाक्य आहे, द ऑफिसर इन्क्वायर्ड आणि इन्क्वायर्ड केलं, काय केलं बघा, व्हाय हॅड ही, पुन्हा हा प्रश्नाचा फॉर्म झाला, त्यामुळे हे चुकीचं आहे, कारण वाक्याच्या मध्ये कधी प्रश्न होत नाही. दुसरं, द ऑफिसर इन्क्वायर्ड व्हाय ही हॅड, बघा व्हाय ही हॅड हा प्रश्नार्थक वाक्य नाही आहे, हे साधं वाक्य आहे, याचा वापर एक्झॅक्टली करेक्ट आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. पण तुम्ही जर मला म्हटलं प्रश्न बनवायचा आहे ना, मग आपण एक काम करू, मग आपलं पूर्ण वाक्य तोडून मोडून टाकावं लागेल. कसं, हा भाग खोडून टाका, झालं हे. ओके, आता लिहा व्हाय हॅड ही लेफ्ट द स्टेशन अर्ली आणि शेवटी क्वेश्चन मार्क, हा क्वेश्चन होईल. म्हणून क्वेश्चन सुरुवातीला होतो, मध्ये होत नाही. जर मध्ये असेल तर साधं वाक्य लिहायचं. साधं म्हणजे काय, WH लिहायचा, पण त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर मग सपोर्टिंग वर्ब. आय होप यू अंडरस्टूड. बघा PYQ, हा पहिला प्रश्न आहे आपला. शी इन्क्वायर्ड व्हेन विल द रिझल्ट बी डिक्लेअर्ड. आता शी इन्क्वायर्ड, साधं वाक्य, शी इन्क्वायर्ड व्हेन विल द रिझल्ट नाही, हे वाक्य CDHचं पण आहे मित्रांनो, CDHला पण आलेलं आहे वाक्य. व्हेन विल द रिझल्ट, व्हेन विल नाही, व्हेन द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड, इथं विल पाहिजे होतं. म्हणजे व्हेन द रिझल्ट हा सब्जेक्ट होईल आणि विल हा सपोर्टिव्ह वर्ब होईल. मग ते वाक्य होईल शी इन्क्वायर्ड व्हेन द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड, म्हणून त्यातला B ऑप्शन हा चुकीचा आहे. नंबर नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स टू मेक इट मिनिंगफुल. आता मिनिंगफुल सेंटेन्स विचारलं आपल्याला बनवायचं. हा TCSचं वाक्य आहे, आय वंडर्ड डॅश. आता आय वंडर्ड आणि नंतर पुढचं वाक्य आहे, म्हणजे आपल्याला वाक्याचा पुढचा म्हणजे पुढील भाग म्हणजे मधला भाग शेवटपर्यंत कॅरी करायचा आहे. मग आता बघा बरं, हाऊ कुड ही सॉल्व, हाऊ कुड ही म्हटल्यानंतर हा प्रश्न होईल मित्रांनो, प्रश्न होईल हा, हे वाक्य उत्तर होऊ शकत नाही. बघा हाऊ ही कुड एक्झॅक्टली बरोबर आहे, हाऊ ही कुड बरोबर आहे. तिसरं, हाऊ कुड ही, पुन्हा बघा हाऊ कुड ही, हा पुन्हा प्रश्नार्थक स्वरूपातलं हे बनणार नाहीये. आणि हाऊ ही कॅन, हे बघा हाऊ ही कॅन पण बरोबर आहे, हाऊ ही कॅन हे सुद्धा बरोबर आहे, हाऊ ही कुड हे पण बरोबर आहे. दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय जो प्रश्नार्थक स्वरूपात नाही आहे, ते दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. नीट बघा, हाऊ नंतर सब्जेक्ट नंतर सपोर्टिंग वर्ब, हाऊ नंतर सब्जेक्ट नंतर सपोर्टिंग वर्ब. मग आता या केसमध्ये मी 2 उत्तर लिहू का 4 उत्तर लिहू, आता झालं कन्फ्युजन. तर जरा वाक्य बघू आपण. आय वंडर्ड म्हटल्यानंतर पास्ट टेन्स, मग मागच्या रूलमध्ये शिकलो आपण, पास्ट टेन्स असेल तर पास्टची ऑक्झिलरी, प्रेझेंट टेन्स असेल तर प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग आता इथं हाऊ ही कुड हे पास्टची ऑक्झिलरी क्लिअरली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. कॅन हे होऊ शकत नाही, जर इथं वंडर असतं फक्त V1 तर मात्र कॅन आलं असतं, म्हणून आता या केसमध्ये उत्तर माझं फक्त 2 आहे. क्लिअर. नंबर नेक्स्ट, पुढचं आहे, पुढचं वाक्य बघा. हा हे वाक्य बघा, हे जरा वाक्य आपल्याला आलेलं आहे, MPSCचं ग्रुप Cच्या पेपरचा हा प्रश्न आहे, आणि याच दर्जाचे वाक्य आपल्याला सरळ सेवेला येतात आणि हे येतीलच. आय वंडर व्हाय ही इजंट हिअर. आय वंडर व्हाय, आधीपर्यंत आपण एक काम करू, वंडर नंतर जर बघा व्हाय हा WH आहे, नंतर सब्जेक्ट आहे मित्रांनो, सपोर्टिव्ह वर्ब नाही आहे, आणि नंतर मग इज आहे, म्हणजे ह्या वाक्याची रचना बरोबर आहे. व्यवस्थित बघा, इथं क्वेश्चन मार्क तर नाही आहे, WH आहे, नंतर सब्जेक्ट आहे, नंतर सपोर्टिंग वर्ब आहे, सो दिस इज करेक्ट.
पण हे जर असं असतं व्हाय इजंट ही, तर मात्र चुकीचं ठरलं असतं. पण तसं नाहीये. द इन्स्पेक्टर आस्क्स व्हाय हॅडंट वी अ तिकीट. बघा व्हाय हॅडंट गडबड झाली. हा इथं WH आहे, नंतर हा सपोर्टिंग वर्ब आहे आणि हा सब्जेक्ट आहे. मग हे कसं पाहिजे उलट, हे असं पाहिजे व्हाय वी हॅडंट ए तिकीट. आमच्याजवळ तिकीट का नव्हतं. मग इथं हा हॅडचा वापर चुकीचा आहे, तो वीच्या नंतर पाहिजे होता, हा पर्याय चुकीचा आहे. आय डोंट नो व्हाय दे कांट गेट हिअर अर्लियर. आय डोंट नो व्हाय, बघा इथं व्हायला व्हाय WH क्वेश्चन, नंतर सब्जेक्ट आहे आणि नंतर सपोर्टिंग वर्ब आहे. म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे, साधं वाक्य आहे. जर हे असं असतं कांट दे, तर मात्र चुकलं असतं. आणि असेच करेक्ट वाक्य तुम्हाला इनकरेक्ट करायचे असतात शिकताना. नुसतं करेक्ट करून जाऊ नका, तिथं डोकं लावायचं, अरे हा हे बरोबर आहे, जर आज इकडे असतं तर हे चुकीचं ठरलं असतं, असं खेळत बसायचं. तेव्हा तुमची मास्टरी बनेल ना याच्यावरती. सो दिस इज अगेन करेक्ट. मग त्यानं काय विचारलं, करेक्ट म्हणजे AC म्हणजे शोधा उत्तर, ते असेल फायनल. नंबर नेक्स्ट पुढचा, द पोलीस फाइंड आउट. तुमच्या तलाठीचं वाक्य आहे, द पोलीस फाइंड आउट काय बरं, व्हेर वर द सस्पेक्ट हायडिंग. आता व्हेर वर, हा व्हेर आला WH आणि नंतर इथं सपोर्टिंग वर्ब, हे चुकीचं आहे. इथं व्हेर आला द सस्पेक्ट हायडिंग वर, वर तर शेवटी निघून गेलाय, काही पण आहे तर हे चुकीचं आहे, कारण सब्जेक्ट हा आहे सस्पेक्ट, इथं पाहिजे होता वर. तिसरं, व्हेर द सस्पेक्ट्स वर हायडिंग, हे उत्तर आहे माझं 3. हा WH, द सस्पेक्ट्स हा सब्जेक्ट आणि नंतर सपोर्टिंग वर्ब. चौथं, वर व्हेर हे काही पण दिलाय आगाऊ. क्लिअर, 3 उत्तर आहे माझं. नंबर नेक्स्ट, आता रूल नंबर 4. रूल नंबर 4 आहे डबल कंपॅरिझन. सुपर फ्लॉस करतो आपण. त्या डबल कंपॅरिझन म्हणजे काय, नीट आहे का. आता कंपॅरिझन, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, ह्या डिग्री वगैरे माहिती असेल तुम्हाला, नाही माहिती असेल तरी सांगतो. ऍडजेक्टिव्हचे 3 फॉर्म असतात, नीट आहे का. ऍडजेक्टिव्हचे 3 फॉर्म म्हणजे कसे, पहिला फॉर्म आहे सपोज, पहिला फॉर्म आहे गुड, दुसरा फॉर्म आहे बेटर आणि तिसरा फॉर्म आहे बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट असं वाक्य लिहिलं मी. दुसरा आहे का बॅड, बॅडचा वर्स आणि नंतर आहे वर्स्ट. ठीक आहे. नंतर इथं तुम्ही स्मार्ट, स्मार्टचा दुसरा स्मार्टर आणि स्मार्टेस्ट. ठीक आहे, असे भरपूर आहे, तुम्हाला माहिती आहे. नंतर मी लिहिलं इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, नंतर मोर इम्पॉर्टंट आणि नंतर आहे मोस्ट इम्पॉर्टंट. असे 3 फॉर्म असतात मित्रांनो. ठीक आहे. सिरियस, मोर सिरियस, मोस्ट सिरियस. ऍक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह, मोस्ट ऍक्टिव्ह. सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट. हाय, हायर, हायेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ठीक आहे. लिटल, लेस, लिस्ट, असे भरपूर आहे. 3 फॉर्म असतात. नीट आहे का. आता पहिला फॉर्म म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा फॉर्म म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा फॉर्म म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. अशा 3 डिग्री असतात. पण याच्यात नियम काय आहे, जो ऍडजेक्टिव्हचा फॉर्म आहे तोच वापरायचा. कोणालाही EREST लावू नका आणि कोणालाही मोर मोस्ट लावू नका. जसं आता इथं मी लिहिला गुड, याला असं कसं काय लिहिलं मी मोर गुड, अजिबात नाही, चुकीचं आहे. गुडला गरजच नाही मोरची. सपोज मी इथं लिहिलं ऍक्टिव्ह, आता ऍक्टिव्हचे 3 फॉर्म काय आहे, ऍक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह, मोस्ट ऍक्टिव्ह. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. ठीक आहे. सिरियस, मोर सिरियस, मोस्ट सिरियस. डेंजरस, मोर डेंजरस, मोस्ट डेंजरस. मग आता ऍक्टिव्हचं मोर होईल, याला ER कसं का लावू मी, ऍक्टिव्हर, ऍक्टिव्हेस्ट. हे कुठून आणलं तुम्ही, ऍक्टिव्हर आणि ऍक्टिव्हेस्ट हे काय आहे, असलं नाही जाय इंग्लिशमध्ये काही, हा प्रकार नाही आहे काही. मग हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग हे बघा बरं, इट इज मोर कोल्डर, मोर कोल्डर, मोर कोल्डरचा काय संबंध बरं, चुकीचा आहे. कोल्डला ER लागतच नाही, मोर लागतच नाही. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट, मोर चुकीचा आहे. मोर बेटर, मोर बेटर कसं काय होईल, बेटरला मोर लागतच नाही. म्हणून ऍडजेक्टिव्हचे 3 फॉर्म जे आहेत त्यांचाच वापर होतो. कोणालाही मोर, मोस्ट लावू नका आणि कुठेही EREST जोडू नका. म्हणजे असं होईल का बरं, आता मी इथं लिहिलं बॅड, सपोज हा शब्द लिहिला मी बॅड, आता असं काय करू, बॅडर आणि याचं बॅडेस्ट, अजिबात नाही, त्याला EREST लागत नाही. म्हणून 3 फॉर्म तसेच जपायचे असतात आणि त्यांचा तसा वापर होतो. पण आपल्याला सरळ वेळेला SSCला, बँकिंगला दिसतात की मुद्दाम कुठेतरी मोर लावलेला असतो आणि मुद्दाम कुठेतरी ER लावलेला असतो. त्याच्यावरती फोकस ठेवायचा. बघा कसं, आता हा बघा आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो समजण्यासाठी, मग आपण PYQ घेऊ. पहिलं वाक्य, ही इज मोर बेटर दॅन हिज ब्रदर. त्याच्या भावापेक्षा तो बरा आहे, चांगला आहे, हुशार आहे, स्मार्ट आहे असं म्हणूया. ही इज मोर बेटर. पहिली गोष्ट, बेटरचे 3 फॉर्म कोणते मित्रांनो, बेटरचे 3 फॉर्म आहे गुड, बेटर, बेस्ट. याचा मोरशी काही संबंध नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. मग ते कसं करेक्ट होईल, ही इज बेटर दॅन हिज ब्रदर. दुसरं, दिस मेथड इज मोर इझियर टू अंडरस्टँड. मोर इझियर, मोर इझियर कसं काय होईल, इझी,
इझियर, इझिएस्ट. इझीला मोर मोस्ट लागत नाही. इझी, मोर, इझी, मोस्ट इझी चुकीचं आहे ते. इझीला इयर लागतो. इझियर, इझिएस्ट, म्हणून इथं मोर चुकीचं आहे. हे तुम्हाला 2 एक्झाम्पल दिले. आता बघू PYQ. बघा कशी विचारता आपण. हा पहिला प्रश्न आहे. आता आयोगाने घेतलेली ऑनलाईन एक्झाम ती म्हणजे स्टेनोग्राफरची. स्टेनोग्राफर ग्रुप C ऑनलाईन एक्झाम घेतली आयोगाने. असे वाक्य आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून तुम्ही बघा वाक्यांचा दर्जा बघा. लेक्चर अजून संपला नाहीये. राम इटिंग मँगो, श्याम लाईक मोना आणि मोना गो टू पुणे, असं काहीच नाही मित्रांनो. बोगस आहे ते, वेस्टेज ऑफ टाइम आहे ते. हा बघा स्टँडर्ड ग्रॅज्युएशन. सेल्डम हॅड द लिटल टाउन्स इन अ मोर कॉस्टलियर फ्युनरल. आता सेल्डम हॅड, इथं सेल्डम हॅड कसं आलं हे सगळं शिकवेल मी तुम्हाला बॅचमध्ये. आता तेवढा डिटेल आपला वेळ नाही की ह्या लेक्चरमध्ये आपण बोलू. बघू ते हार्डली हॅड, बेअरली हॅड, सेल्डम, नो सुनर डीड, नायदर डू आय, नेव्हर डिड आय, ते बघू नंतर. ते आता करेक्ट आहे ते गृहीत धरा. सेल्डम हॅड द लिटल टाउन सीन अ मोर कॉस्टलियर फ्युनरल. मोर कॉस्टलियर, मोर कॉस्टलियर हे चुकीचं आहे इथं. का बरं? कारण कॉस्टली, कॉस्टलियर आणि कॉस्टलिएस्ट हे 3 फॉर्म ॲडजेक्टिव्हचे. कॉस्टली पहिला, कॉस्टलियर दुसरा आणि कॉस्टलिएस्ट तिसरा. त्याला मोर मोस्ट लागत नाही. मग इथं आयोगाने हा मोर मुद्दाम जोडला होता. म्हणून त्याने विचारलं होतं की हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? इनकरेक्ट आहे. हे पार्शली करेक्ट असं काही नसतं. हे फसवण्यासाठी फक्त. दुसरा प्रश्न बघू आपण. हा बघा. दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. हे वाक्य तर नेहमी येतं. SSCला आहे, बँकिंगला आहे, आपल्या राज्यसेवेला MPSCने पण विचारलं हे वाक्य. 4 वाक्यापैकी 1 वाक्य होतं. दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट. आता मला सांगा ओल्डचे 3 फॉर्म कोणते? ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट. इथं मोस्ट आला कुठून? याचा वापर हा चुकीचा आहे. म्हणून याला म्हणतो आपण रिपिटेशन ऑफ डिग्री. चुकीचा तो भाग. नेक्स्ट बघा. दिस इज द मोस्ट बेस्ट प्लेयर इन द टीम. मोस्ट बेस्ट प्लेयर. बघा मोस्ट बेस्ट, बेस्टचे 3 फॉर्म कोणते? गुड, बेटर, बेस्ट. मग त्याला मोस्ट ची गरज नाही म्हणून हा भाग चुकीचा आहे. नंबर नेक्स्ट बघा. आता यामध्ये काय म्हटलंय? द सिच्युएशन हॅज बिकम मोर वर्स आफ्टर द इन्सिडंट. द सिच्युएशन हॅज बिकम मोर वर्स. हे बघा बरं. आता मग म्हटलं मी बॅड. बॅडचा दुसरा फॉर्म कुठला आहे? वर्स. आणि तिसरा फॉर्म कोणता आहे? वर्स्ट. हा तिसरा फॉर्म आहे. मग इथं हा मोर आला कुठून? याचा काही संबंध नाही आहे. म्हणून मोर वर्स्ट होऊ शकत नाही इंग्लिशमध्ये. म्हणून तो पार्ट चुकीचा आहे. नंबर नेक्स्ट पुढचा पार्ट आहे बघा. रूल नंबर 5. आता इन्फिनिटिव्ह जिरन याच्यावरती आत्ता प्रश्न आयोगाने सरळ सेवेला एक प्रश्न विचारला आत्ता 2023ला 24ला. बघा इन्फिनिटिव्ह काय आधी ते सांगतो. हे बघा एकदम सोपं आहे. टू नंतर इंग्लिशमध्ये V1 येतो. ह्या जोडीला म्हणतात इन्फिनिटिव्ह. आणि जो ING नाऊनचं काम करतो त्याला म्हणतात जिरण. नाऊन, व्हर्ब नाही, नाऊन. ते शिकू आपण, सांगतो. हे दोन्ही नाऊन असतात. जसं एक सोपं वाक्य लिहितो इयत्ता पहिलीचं. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू प्ले हे पहिलीचं वाक्य आहे. काहीच संबंध नाही याचा सरळ सेवा MPSC काहीच नाही, अशी वाक्य येत नाही. आय वॉन्ट टू प्ले. आता आय वॉन्ट टू प्ले ना, याच्यातला टू प्ले हा माझा इन्फिनिटिव्ह आहे. हा नाऊनचं काम करतो. किंवा मी असं म्हणेल आय लाईक रीडिंग. आय लाईक रीडिंग. आता ह्या वाक्यातला मेन वर्ब लाईक आहे आणि हा रीडिंग जिरंड आहे. जिरंड म्हणजे काय? ING नाऊनचं काम करतो. ते नंतर बघू आपण ते चॅप्टर. फक्त आता एक थंब रूल समजून घ्या फक्त. 2 + V1 इन्फिनिटिव्ह, ING नाऊन, जिरण. दोन्ही नाऊनच असतात. इन्फिनिटिव्ह पण नाऊनचं काम करतो आणि जिरण पण नाऊनचं काम करतो. खरं तर दोन्ही एकमेकांना हे अल्टरनेट असतात, पर्याय असतात. ते बघू नंतर चॅप्टर जेव्हा शिकवेल तेव्हा सांगेल तुम्हाला. यांचा नियम काय आहे? नीट आहे का? 2 + V1 आणि ING जेव्हाही वाक्यात येतात तेव्हा पहिला नियम असा आहे. नीट आहे का? आता थोडा ॲडव्हान्स आहे. जर इन्फिनिटिव्ह आला तर पुढे वाक्यात पण इन्फिनिटिव्हच पाहिजे. जर जिरंड आला तर जिरणच पाहिजे. आधी हा पहिला नियम नीट समजून घ्या कसं. हे बघा. आता मी असं म्हणेल का? आय लाईक डान्सिंग. मला डान्सिंग आवडतं. ठीक आहे. डान्सिंग अँड रीड. चुकीचं आहे. का चुकीचं आहे? पहिली गोष्ट आय लाईक डान्सिंग तुम्ही जिरणने स्टार्ट केलंय ना, पुढे सगळे जिरणच पाहिजे. म्हणजे कसं? आय लाईक डान्सिंग, स्विमिंग, रनिंग अँड स्माइलिंग एव्हरी डे. सगळे ING येतील. म्हणून असं चुकीचं आहे आय लाईक डान्सिंग अँड रीड. नाही, असंही चुकीचं आहे आय लाईक डान्सिंग अँड टू रीड. हे पण चुकीचं आहे. हे का बरं? कारण तुम्ही पहिला घेतला जिरण आणि दुसरा घेतला इन्फिनिटिव्ह. अजिबात नाही. म्हणून इथं आय लाईक डान्सिंग, स्विमिंग, रीडिंग अँड रनिंग सगळे जिरणच पाहिजे. सेम थिंग जर मी इन्फिनिटिव्ह घेतला तर इन्फिनिटिव्ह पाहिजे. शी वॉन्टेड
टू डान्स अँड एन्जॉईंग. हे पण चुकीचं आहे. का चुकीचं बघा. शी वॉन्टेड टू डान्स, तुम्ही सुरुवात कशाने केली आहे? टू डान्स, म्हणजे तुम्ही इन्फिनिटीने स्टार्ट केलं, मग पुढे पण इन्फिनिटी पाहिजे सगळे. शी वॉन्टेड टू डान्स, वर्क, अर्न, रीड, लव्ह, रिस्पेक्ट, सगळे 2+V1 पाहिजे मला. म्हणून वाक्याचा नियम काय सांगतो की जर तुम्ही इन्फिनिटिव्ह स्टार्ट केला तर पुढे पण इन्फिनिटिव्ह येतील. जर तुम्ही जिरण स्टार्ट केला तर पुढे पण जिरणच येतील. आता जरा 2 मिनिटासाठी मी बोलतो, नीट समजून घ्या. आय अवॉइड स्मोकिंग, ड्रिंकिंग अल्कोहोल, स्पीडिंग माय कार अँड वेस्टिंग माय टाइम. बघा मी सगळे ING वापरले. दुसरं वाक्य नीट आहे का? आता गेलं असेल तर वाया गेला. आता नीट आहे का? आता आहे का? आय डिसाइडेड टू बिकम IAS ऑफिसर, अर्न मनी, रिस्पेक्ट टू द ओल्डर्स, वर्क फॉर द सोसायटी अँड गिव्ह टाइम टू माय फॅमिली. बघा मी सगळे V1 वापरले. आता हे पण गेलं असेल. पुन्हा आहे का? आता तिसरं वाक्य. आय एन्जॉय डान्सिंग, स्विमिंग, वॉचिंग मूवीज अँड गोइंग टू जिम डेली. बघा मी सगळे ING वापरले. आता हा नियम असतो इन्फिनिटिव्ह आणि जिरणचा. इन्फिनिटिव्ह आला पुढे इन्फिनिटिव्ह पाहिजे, जिरण आला पुढे जिरण पाहिजे. क्लिअर? आता यात अजून एक नियम सांगतो जो महत्वाचा, त्याच्यावरती प्रश्न आहे. नीट आहे का? आता सपोज जर इन्फिनिटिव्ह रिपीट झाला तर काय करायचं? हे बघा आता, आय होप टू गेट जॉब अँड टू अर्न मनी. नीट आहे का? आता याच्यावरती प्रश्न आहे. याच्यावर तुमचा सरळ सोयीचा प्रश्न आहे. नीट आहे का? जर वाक्यात इन्फिनिटिव्ह आला 2+V1 आणि जर तो पुन्हा रिपीट झाला 2+V1 तर वारंवार 2 लिहित नाही, फक्त V1 लिहितात. V1 कारण त्या सगळ्यांना हा एकदाच 2 लागलेला असतो. वारंवार 2 जोडायची गरज नाही. जर तुम्ही जोडला असेल आय वॉन्ट टू बिकम ऑफिसर, टू अर्न मनी, टू गो टू विलेज, टू हेल्प द पीपल, टू रिस्पेक्ट देम, हा बघा 2 चुकीचा आहे. एखादा 2 पाहिजे. मग आता यामध्ये काय चुकलं बघा. हे वाक्य आय होप टू गेट आला, टू गेट अ जॉब म्हणजे मला जॉब मिळवायचा आहे, अँड टू अर्न मनी, हा इथं चुकलेला आहे. म्हणून कसं करेक्ट होईल? आय होप टू गेट अ जॉब अँड अर्न मनी, दॅट्स इट. हे बघा दुसरं, शी विश टू गो मुंबई अँड टू बिकम ॲक्ट्रेस. हे पण चुकीचं आहे. कसं बघा, शी विश टू गो बरोबर आहे मुंबई, अँड टू बिकम इथला 2 नको आहे आपल्याला, फक्त बिकम. थोडक्यात का बरं? कारण हा एक 2 सगळ्यांना अप्लाय होतो. म्हणून जर इन्फिनिटिव्ह रिपीट झाला तर 2दा 2 ची गरज नाही. नियम संपले. आता P वाक्य बघूया. बघा पहिलं वाक्य तुमचं सरळ सेवा. ही डिसाइडेड टू रिझाईन अँड टू जॉईन अनदर फर्म. बघा ही डिसाइडेड टू रिझाईन आला, हा V1, हा झाला माझा इन्फिनिटिव्ह बरोबर आहे. अँड टू जॉईन इथं या 2 ची गरज नाही, फक्त पाहिजे जॉईन. क्लिअर? दुसरं वाक्य बघा, शी ॲग्रीड टू कोऑपरेट अँड टू टेस्टिफाय बिफोर द कमिटी. शी ॲग्रीड टू कोऑपरेट. बघा ॲग्री नंतर टू कोऑपरेट आहे. टू कोऑपरेट काय बरं? बघा बरं, टू कोऑपरेट हा आला माझा इन्फिनिटिव्ह, राईट. अँड टू टेस्टिफाय, पुन्हा बघा टू टेस्टिफाय, इथे 2 ची गरज नाही, हा फक्त V1 पाहिजे टेस्टिफाय, म्हणून हा ऑप्शन माझा चुकीचा आहे. क्लिअर? नंबर नेक्स्ट, हे तिसरं वाक्य बघा, द ऑफिसर प्रॉमिस टू इन्व्हेस्टिगेट. हे तुमचं TCSचं वाक्य आहे. द ऑफिसर प्रॉमिस टू इन्व्हेस्टिगेट अँड, आता यात बघा बरं, टू इन्व्हेस्टिगेट आहे का? प्रॉमिस टू इन्व्हेस्टिगेट आहे. पुन्हा इन्फिनिटिव्ह 2 येईल का? नाही येणार. 2 येणार नाही. मग आता इथे या टू रिपोर्ट द मॅटर, अजिबात नाही. रिपोर्ट द मॅटर होऊ शकताय. रिपोर्टिंग तर जिरण झाला ना, जिरण नाही येणार. इन्फिनिटिव्ह नंतर इन्फिनिटिव्ह पाहिजे. रिपोर्टेड हा ईडी आला, V1 पाहिजे आपल्याला. 2 नंतर V1 म्हणजे असतो इन्फिनिटिव्ह. V3 नाही येत 2 नंतर कधीच इंग्लिशमध्ये. V2 पण नाही येत, V3 पण नाही येत, V1च पाहिजे. हे पण चुकीचं आहे. उत्तर आहे माझं 2. क्लिअर? नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा, ही ॲडवाइज मी टू रीड द फाईल अँड डॅश लॉयर. हे बघा, हे ॲडवाइज मी टू रीड, इथं टू रीड इन्फिनिटिव्ह आहे, पुढे द फाईल अँड
मग आता पुन्हा टू येईल का? नाही येणार. कन्सल्टिंग जिरंड नाही येणार. कन्सल्टेंट नाही, कन्सल्ट, फक्त विपरीत कन्सल्ट, टू वापरला जाणार नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट, द कमिटी डिस्कस अमेंडिंग अँड इम्प्लिमेंट द पॉलिसी, फाइंड द इनकरेक्ट पार्ट. हे बघा, हे तुमचं सरळ वाक्य आहे. इनकरेक्ट पार्ट विचारला आणि तो 4 पर्यायात लिहिला असा इथं, की सांगा कोणता आहे. यात बघा, द कमिटी डिस्कस अमेंडिंग अँड इम्प्लिमेंट. बघा इथं अमेंडिंग, जरा फोकस करा बरं, काय आहे? जिरंड आहे. द कमिटी डिस्कस अमेंडिंग अँड इम्प्लिमेंट द पॉलिसी. बघा, अमेंडिंग जर हा जिरंड आहे, म्हणजे हा जर ING आहे मित्रांनो, तर पुढे पण कोण पाहिजे? जिरंडच पाहिजे. मग इम्प्लिमेंट हा तर इन्फिनिटिव्ह आला, इम्प्लिमेंट. मग तिथं इम्प्लिमेंट नको, तिथं काय होतं? इम्प्लिमेंटिंग पाहिजे. कन्फ्युज होऊ नका, हे 2+V1 नाहीये, हे ING आहे. ING असेल तर पुढे पण INGच पाहिजे. ते 2+V1चा इन्फिनिटिव्हचा रूल आहे, हा जिरंडचा रूल आहे. त्यामुळे अमेंडिंग नंतर पुन्हा इथे इम्प्लिमेंटिंग पाहिजे होतं. इम्प्लिमेंट चुकीचं आहे, म्हणून इम्प्लिमेंट पार्ट म्हणजे दुसरा पार्ट माझा चुकीचा आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा पॉईंट बघा. हा प्रश्न आताचा तुमचा आयोगाने घेतलेला ऑनलाईन पेपर सरळ सेवेचा, तो म्हणजे स्टेनोग्राफर हा प्रश्न आहे तो. जरा 4 वाक्य बघू आपण. आय इंटेंड टू सिट इन द गार्डन अँड राईट लेटर्स. आय इंटेंड टू सिट इन द गार्डन अँड टू राईट लेटर्स. बघा सगळे टू सिट, टू सिट, टू सिट अँड टू सिट, 4 वाक्यामध्ये मेन वर्ब सेम आहे. आणि टू सीट, टू सीट, टू सीट म्हणजे हे आपले सगळे इन्फिनिटिव्ह आहे. मग इथं 2+V1 आहे मित्रांनो, तर पुढे पुन्हा 2 ची गरज नाही, फक्त V1 पाहिजे. मग आता या अँड 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 अँड. आता जरा बघा, इथून तोडूया आपण वाक्य. राईट V1 आहे, हे माझं उत्तर आहे. टू राईट, टू जोडलाय, चुकीचं आहे. रोट V2 चा संबंधच नाही. जर इथं इन्फिनिटिव्ह आहे तर पुढे पण इन्फिनिटिव्ह V1 येईल, V2 नाही येणार. इथं हॅड रिटर्न, पास्ट परफेक्ट, V3 आला, चुकीचं आहे पण. सो उत्तर आहे माझं ओनली 1. पुढचा रूल आहे बघा, रूल नंबर 6. हा तर भारतातल्या कुठली परीक्षा नाही त्यात येत नाही, नीट आहे का? इच, एव्हरी, आयदर, नायदर आणि वन सिंग्युलरचं काम करतात. हे बघा, आधी हे समजून घ्या. हे सिंग्युलरचं काम करतात आणि यांच्यानंतर नेहमी सिंग्युलर वर्बचाच वापर होतो. सिंग्युलर वर्ब येणार यांच्यानंतर. कोणता सिंग्युलर वर्ब? इज. कोणता अजून? हॅज. नंतर कोणता? वॉज. हे मेन वर्ब येतात. किंवा मेन वर्ब 1ला एस जोडला जातो, तो असतो डज. म्हणजे जर गो असेल तर त्याचं इएस जोडणं म्हणजे हा डज असतो, डज हा सिंग्युलर असतो. जर मी इथं लिहिलं होप, याचा जर मी इएस जोडला होप्स, हा सिंग्युलर असतो. जर मी इथं लिहिलं राईट, याला जर इएस जोडला, हा सिंग्युलर असतो. जर मी इथं लिहिलं टीच, याला जर मी इएस जोडलं, हा सिंग्युलर असतो. आणि जर मी याला यस नाही जोडला तर प्लुरल. यस नाही जोडला तर प्लुरल. इथे यस नाही जोडला तर प्लुरल. इथे यस नाही जोडला तर प्लुरल. यस जोडला असेल तर सिंग्युलर. तो यस म्हणजे दुसरं काही नसून तो डज असतो. आणि डज हा सिंग्युलर आहे आणि डू हा प्लुरल आहे. क्लिअर? मग आता हे सगळे इच, एव्हरी, चला आता इथे लिहूया आपण. हे एक वाक्य लिहिलं मी, नीट आहे का? इथे लिहिलं मी इच, संपलं. वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्या वाक्यात वर्ब पण मला सिंग्युलर पाहिजे. इथे लिहिलं मी आयदर, त्याचा उच्चार इदर आहे, ते उच्चारशास्त्र शिकू नंतर आपण. इथं माझा सिंग्युलर वर्ब पाहिजे. इथं वन आहे, इथं माझा सिंग्युलर वर्ब पाहिजे. हे सगळे सिंग्युलरचं काम करतात. पण यात फसवणूक काय होते ती नीट आहे का? जेव्हा यांना आपण इच ऑफ जोडतो, इच ऑफ इथं असं जोडला मी, वन ऑफ जेव्हा मी जोडला, नायदर ऑफ जेव्हा मी ऑफ जोडतो, तेव्हा फसवणूक अशी होते की ह्या ऑफ नंतर प्लुरल नाऊन येतो, प्लुरल, आणि आपण तिथं फसतो. कसं? इच ऑफ द बॉईज, आणि इथे इथं आर, फसलो आपण. इथं बॉईज आर नाही, सब्जेक्ट सुरुवातीला असतो वाक्याचा इच नुसार, इथं आर नाही, तिथं इजच पाहिजे. जरी तर कम्फर्ट वाटलं नसलं बोलायला, बॉईज इज, बॉईज सब्जेक्ट नाही आहे, सब्जेक्ट हा माझा इच आहे, इथून वर्ब ठरतो. इथं वन ऑफ द प्लेयर्स, वन ऑफ द प्लेयर्स वर इंज्युअर्ड असं वाक्य येतं बघा, वर इंज्युअर्ड. इथं प्लेयर्स वर, हा नाही, इथं वाक्य सब्जेक्ट कोण आहे? हा वन आहे. याच्यानुसार सिंग्युलर वर्ब पाहिजे, तिथं होईल त्याचा वॉज. क्लिअर? सेम नायदर ऑफ म्हणजे थोडक्यात यांच्यात फसवणूक कशी होते, जेव्हा ऑफ येतो तेव्हा यांच्यानंतर प्लुरल नाऊन येतो, पण वर्ब मात्र सिंग्युलरच राहतो. कारण त्या वाक्यातला सब्जेक्ट हा प्लुरल नाऊन नसतो, त्या वाक्यातला सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला इच, एव्हरी, नायदर, हा वन हे असतात. म्हणून लक्षात ठेवा,
हे शब्द जिथंही वाक्यात सुरुवातीला दिसतील, वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये नाही शेवटी नाही, सुरुवातीला दिसतील, तेव्हा त्या वाक्यात सिंग्युलर वर्बचाच वापर करायचा, कारण हे नेहमी सिंग्युलर असतात. आय होप तुम्हाला कळतंय. बघा बरं आता पहिलं वाक्य, इच ऑफ दिस क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. हे तर तलाठी आणि सर्व इतके वाक्य, इच, एव्हरी, आयदर, नायदर, खूप आहेत, बंच ऑफ वाक्य आहेत. मी फक्त सिलेक्टिव्ह घेतलं इथं. इच ऑफ दिस क्वालिटीज इज. आता जरा बघा बरं, इथं इच ऑफ द क्वालिटीज, इथं क्वालिटीज हा प्लुरल आहे आणि त्या सिंग्युलर आहे. हा सिंग्युलर बरोबर आहे कशानुसार? तो ह्या इच नुसार. इथं फसू नका. इथं जर त्याने स्लॅश केलं तर तुम्ही क्वालिटीज इज आर पाहिजे, नाही. सब्जेक्ट आपला हा इथं सुरुवातीला असतो इच. दुसरं, इच ऑफ द ऑफेंडर्स हॅव टू बी पनिश्ड. ऑफेंडर्स हा प्लुरल आहे, हा हॅव प्लुरल आहे, पण वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? वाक्याचा सब्जेक्ट आहे इच. मग इथं हॅव नको, इथं काय पाहिजे? हॅज. क्लिअर इतकं? ना मग नेक्स्ट. आता बघा प्रश्न. हा प्रश्न आहे तुमचा. हा प्रश्न काय? तर एव्हरी स्टुडंट शुड सबमिट देअर असाइनमेंट ऑन टाइम. जरा पुन्हा वाचा याला, वाटलं व्हिडिओ पॉज करून जरा थिंक करायच्यावरती की एव्हरी स्टुडंट शुड सबमिट देअर असाइनमेंट ऑन टाइम. केलं पॉज वगैरे बघितलं? आता बघा आपण एव्हरी स्टुडंट, इथं एव्हरी म्हटल्यानंतर एका व्यक्ती म्हणजे सिंग्युलर बोललो मी तुम्हाला, सिंग्युलर आहे. मग त्यानंतर त्या वाक्यात सगळं सिंग्युलरच पाहिजे मला, सगळं सिंग्युलरच पाहिजे मला. मग मी पहिल्या रूलला तुम्हाला सांगितलं, देर हे प्लुरल असतं, प्लुरल हे अनेक लोकांसाठी असतं देर. आपण किती लोकांविषयी बोलतोय? स्टुडंट, एकच व्यक्तीविषयी बोलतोय. मग इथं देर नको मित्रांनो, देर नको, देर नको, देर नको. स्टुडंट हा स्त्री आणि पुरुष दोन्ही असू शकतो, हा ड्युएल जेंडर आहे. मग हा ड्युएल जेंडर आहे म्हटल्यानंतर हीज जर पुरुष असेल तर, हर जर स्त्री असेल तर, कारण स्टुडंट हा ड्युएल जेंडर आहे, टीचर आहे, प्रेसिडेंट आहे, लॉयर आहे, त्यानंतर डॉक्टर आहे, हे माहित नाही स्त्री का पुरुष आहे. म्हणून इथं जर आपण एका व्यक्तीबद्दल बोलतोय तिथं देर हे तर प्लुरलचं असतं, अनेकांचं. मग सिंग्युलर पाहिजे, मग हीज का हर दोन्ही बरोबर आहे, कारण इथं जेंडर डिफाईन नाही आहे. जेंडर डिफाईन म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष. इथं जर पुरुष असता तर क्लिअरली इथं उत्तर असतं हीज. इथं जर स्त्री असती तिथं क्लिअरली उत्तर असतं हर, पण इथं देर येऊ शकत नाही. हा पार्ट चुकीचा आहे, म्हणून हा पार्ट म्हणजे 2 माझं उत्तर आहे. नेक्स्ट बघा पुढचं अजून आहे, नायदर ऑफ द टू बुक्स. जरा तिन्ही वाक्य बघा, सुरुवातीला कोण आहे? इट्स नायदर, इच आणि वन. हे बघा तिन्ही सुरुवातीला आहेत ना, तिन्ही सिंग्युलर आहेत. मग तिन्हीचे वाक्य मला सिंग्युलर वर पाहिजे. नायदर ऑफ द टू बुक्स वॉज, एक्झॅक्टली करेक्ट आहे, वॉज बरोबर आहे. दुसरं, इच ऑफ दिस टू शॉप्स इज आहे, वर्ब आहे, सिंग्युलर बरोबर आहे पण. तिसरं, वन ऑफ दिस कॅन्डिडेट्स आर, पण आर साठी आपला सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा? वन. मग वन जर सब्जेक्ट आहे तर इथं आर नको, इथं काय येतं? इज. म्हणून सी वाक्य चुकीचं आहे, ए आणि बी माझं उत्तर आहे. क्लिअर? नंबर नेक्स्ट पुढचं बघा आता, यात काय गडबड आहे. शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमेन, शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमेन. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं इच ऑफ, वन ऑफ, बघा वन नंतर ऑफ, वन नंतर ऑफ, वन नंतर ऑफ, वन नंतर ऑफ. जेव्हा यांना ऑफ जोडतो तेव्हा यांच्यानंतर प्लुरल नाऊन येतो, प्लुरल नाऊन येतो. मग सांगितलं मी तुम्हाला, इच ऑफ द प्लेयर्स, वन ऑफ द गर्ल्स, नायदर ऑफ द बॉईज, प्लुरल. मग वन ऑफ जर इथं लिहिलं आहे याच्यानंतर प्लुरल नाऊन पाहिजे, प्लुरल नाऊन. मग वुमन हा सिंग्युलर आहे आणि याचा प्लुरल असतो विमेन, वुमन्स शब्द नाही, वुमन्स. हा प्लुरल आणि हा सिंग्युलर, हे चुकीचं आहे. दुसरं बघा, शी इज वन ऑफ द काइंडेस्ट विमेन, हा विमेन हे बरोबर आहे माझं. का बरं असं? कारण जेव्हा वन ऑफ असतो, इच ऑफ असतो, आयदर ऑफ असतो, नायदर ऑफ असतो, ऑफ असतो तेव्हा त्याच्यानंतर प्लुरल नाऊन येतो. हा प्लुरल नाऊन बरोबर आहे. तिसरं, शी इज वन ऑफ द मोस्ट काइंडेस्ट विमेन. हा बघा वुमन, पुन्हा वुमन, वुमन हे चुकीचं आलं. तिसरं, शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन्स. बघा वुमन्स असा शब्द नाहीये कुठे जगात, वुमन्स असा नाहीये शब्द, म्हणून हे पण चुकीचं आहे. जर वुमेन असतं तर विमेन असतं तर ठीक आहे, पण तरी पण मोस्ट काइंडेस्ट चुकलं इथं. का बरं? काइंड, काइंडर, काइंडेस्ट, त्यांना मोस्ट लागत नाही. क्लिअर इतकं? ठीक आहे. नंबर नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे, आयदर ऑफ द बॉईज हॅव कम्प्लिटेड द वर्क. हा बघा प्रश्न, आयदर ऑफ द बॉईज, हा बघा ऑफ नंतर बॉईज हा प्लुरल आहे,
याच्यानंतर व्हर्ब पण प्लुरल आहे हॅव, पण वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? सब्जेक्ट आहे माझा आयदर. आयदर काय असतो? सिंग्युलर. मग इथं हॅव नको, इथं पाहिजे होतं हॅज. आणि त्याने विचारला कोणता पार्ट चुकीचा आहे, तर हा हॅव चुकीचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, रूल नंबर 7. बघा हिअर आणि देअर. हे पण दिसलंय मला, 2 वाक्य तर क्लिअरली दिसले आपल्या TCSला, पण आयोगाला तर किती येतं याच्यात प्रश्न. बघा, जर वाक्याची सुरुवात देरने असेल किंवा जर वाक्याची सुरुवात हिअरने असेल, नीट आहे का? आता याच्यानंतर देर नंतर इज लिहू का आर लिहू का वॉज लिहू का वर लिहू? म्हणजे ह्या हिअर आणि देर नंतर सिंग्युलर वर्ब येतो का प्लुरल, हे हिअर देर नाही ठरवत, त्या वाक्यातला नाऊन ठरवतो. म्हणजे कसं, हे बघा आता, देर इज ए बस स्टँडिंग अक्रॉस द रोड, असं गृहीत धरा. असे वाक्य येत नाही, इतकं सोपे, फक्त सांगतो. देर इज अ बस, किती बस आहे मित्रांनो? एकच आहे, म्हणून इज आहे. पण मी जर इथं लिहिलं देर देर इज अ बस, हे वाक्य लिहिलं मी, ठीक आहे. अजून दुसरं वाक्य तुम्ही, देर आर माय फ्रेंड्स, देर माय फ्रेंड्स. आता बघा, इथं फ्रेंड्स किती आहे? अनेक आहे, मग इथं आर आहे. मग थोडक्यात जे दोन्ही वाक्य करेक्ट आहे. मग मला काय सांगायचं आहे, हिअर आणि देअरने जर वाक्याची सुरुवात झाली तर त्यात सिंग्युलर वर्ब येईल का प्लुरल येईल, ते वाक्याच्या कॉन्टॅक्टनुसार बघायचं. जर पुढे वाक्यामध्ये सिंग्युलर वर्ब एका व्यक्ती वस्तूबद्दल जर बोललं असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा. जर अनेक व्यक्ती वस्तूबद्दल बोललं असेल तर प्लुरल घ्यायचा. पण ते न वाचता जर तुम्ही ठरवत असणार की देर इज पाहिजे देर आर पाहिजे, नाही होणार तसं, चुकीचं आहे ते. इथं इज जर आहे म्हणजे इथं सिंग्युलर व्यक्ती वस्तू असेल, इथं आर जर आहे तिथं पण सिंग्युलर व्यक्ती वस्तू असेल. थोडक्यात जेव्हा वाक्य सुरुवात देर आणि हेरने होईल, त्या वाक्यातला वर्ब हा वाक्याच्या पुढे असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतो, त्या वाक्यात असलेल्या नाऊननुसार ठरतो. ठीक आहे. जसं हे बघा, आता मी असं म्हटलं की हे वाक्य बघा, आता असं वाक्य लिहिलं मी की देर डॅश आर टीममेट्स वेटिंग आउटसाइड. मग आता इथं टीममेट्स किती? हे प्लुरल आहे म्हटल्यानंतर इथं प्लुरल वर्ब येईल, म्हणजे इथे येणार आहे आर, इथं येईल आर. का बरं? कारण ते टीममेट्स आहे, प्लुरल आहे. थोडक्यात नियम काय सांगतो, जर हिअर आणि देअरने वाक्य सुरुवात झाली तर वाक्यातील जो वर्ब असेल, एम इज आर वाज वेर हॅव हॅज आर डू डज डिड, तो त्या वाक्याच्या पुढे असलेल्या नाऊननुसार ठरतो. सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब, प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब. बघूया प्रश्न. बघा बरं, हा प्रश्न, पहिला प्रश्न. देर इज ए सिरियस फ्लॉ इन द आर्ग्युमेंट. देर इज ए सिरियस फ्लॉ. ए म्हणजे एक कुठला तरी सिरियस फ्लॉ आहे, म्हणजे एक कुठली तरी उणीव आहे त्यामध्ये. मग आता एक आहे, हे सिंग्युलर आहे, मग त्यानुसार सिंग्युलर वर्ब इज बरोबर आहे, करेक्ट आहे. दुसरं, देर आर सेव्हरल इश्यूज पेंडिंग बिफोर द कोर्ट. मतलब देर आर सेव्हरल इश्यूज ह्या म्हणजे बऱ्याचशा इश्यू, बऱ्याचशा अडचणी, बरेचसे प्रॉब्लेम्स. हे प्लुरल आहे, हे जर प्लुरल आहे त्यानुसार वर्ब प्लुरल, हे सुद्धा करेक्ट आहे. मग यात काय शिकलो आपण? ह्या देर नंतर सिंग्युलर वर्ब पण येतो आणि ह्या देर नंतर प्लुरल वर्ब पण येतो, पण तो कुठे पाहिजे? वाक्याच्या सुरुवातीला, सब्जेक्ट म्हणून. बघा बरं आता पुढे बघा, दे डॅश मल्टिपल विटनेस ॲट द सीन. दे डॅश मल्टिपल विटनेसेस. जरा बघा बरं, मल्टिपल विटनेसेस हे प्लुरल आहे, प्लुरल. मल्टिपल विटनेसेस प्लुरल वर्ब पाहिजे. वॉज सिंग्युलर आहे, वर उत्तर आहे, इज सिंग्युलर आहे, हॅज सिंग्युलर आहे. पुढचं वाक्य बघा, देर डॅश अ सिग्निफिकंट राईज इन इन्फ्लुएन्स. ए म्हणजे आर्टिकल, ए म्हणजे एक, ए सिग्निफिकंट राईज, एकच आहे, तो एक आहे, सिंग्युलर गोष्ट आहे ही. सिंग्युलर गोष्ट तर सिंग्युलर वर्ब पाहिजे. हॅज बीन सिंग्युलर उत्तर आहे, हॅव बीन प्लुरल आहे, वर प्लुरल आहे, आर प्लुरल आहे, उत्तर आहे माझं एक. क्लिअर? नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, देर इज मेनी रिझन फॉर द डिले इन इम्प्लिमेंटेशन. तुमचं सरळ सेवचं वाक्य आहे. जरा बघा बरं इथं, मेनी रिझन्स किती आहे? मेनी आहे. हा जर प्लुरल आहे मित्रांनो, ह्या वाक्याचा सब्जेक्ट जर देर आहे, मग आता तुम्ही सांगा, जर ते आपण अनेक रिझन्स बद्दल बोलतोय तिथं इज नाही येणार, इथे येणार आहे आर, म्हणून माझा बी हा पर्याय चुकीचा आहे.
नंबर नेक्स्ट, हिअर कम्स द सोल्युशन्स टू द प्रॉब्लेम. चुकलंय बघा, कसं सांगतो मी. हे बघा, जेव्हा मी कम शब्द लिहितो, हा V1 आहे, याला आपण प्लुरल म्हणू. आणि जेव्हा मी कम्स लिहितो, जेव्हा मी त्याला यस इयस जोडतो, तेव्हा तो सिंग्युलर होतो. लक्षात ठेवा, जो आपण मेन वर्बला यस आणि इयस जोडतो तो दुसरं काही नसून तो डज असतो, आणि डज हा सिंग्युलर असतो. तर मेन वर्बला यस यस जोडणे म्हणजे सिंग्युलर होय, आणि मेन वर्बला यस यस न जोडणे म्हणजे प्लुरल होय. नीट ऐकून घ्या इथं. मग इथं इथं तो म्हणतो कम्स. कम्स म्हणजे हा सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर आहे. सोल्युशन, सोल्युशन्स हे तर प्लुरल आहे मित्रांनो. सोल्युशन्स हे अनेक आहे, हे अनेक आहे, हे प्लुरल आहे. मग हा जर प्लुरल आहे तर माझा वर्ब पण प्लुरल पाहिजे. मग इथं उत्तर पाहिजे हिअर कम. कम्स होणार नाही, फक्त कम. का बरं? कारण सोल्युशन्स हा प्लुरल आहे. मग याला करेक्ट अजून कसं होऊ शकतं? असं होऊ शकतं, हिअर, हे बघा, हिअर कम्स द बस. हिअर कम्स द बस. आता ह्या वाक्यामध्ये मी काय केलंय, मी बस हा शब्द हा सिंग्युलर लिहिलाय, म्हणून याला यस यस जोडलाय. कारण मी एका व्यक्ती गोष्टीबद्दल बोलतोय, वस्तूबद्दल बोलतोय, गोष्टीबद्दल बोलतोय. पण जर इथं मी अनेक बसेस घेतलं तर मात्र इथं फक्त कम येईल. जसं इथं अनेक सोल्युशन्स आहे म्हणून फक्त कम पाहिजे. पण जर फक्त सोल्युशन असतं तर, एकच सोल्युशन असतं तर मग कम्स. बरोबर आहे, हिअर कम्स द सोल्युशन. एक सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब. नंबर नेक्स्ट, पुढचा रूल आहे आपला, खूप क्रुशियल रूल आहे आता हा, रिपिटेशन ऑफ द आर्टिकल. नीट ऐका आता, हा आर्टिकल ते नाही शिकवणार तुम्हाला मी, ते लहान मुलांचं ए बॉय ॲन एलिफंट, ते बकवास आहे, ते येत नाही परीक्षेमध्ये. त्या आर्टिकलचा चॅप्टर त्या ते बेसिक सोडून द्या तुम्ही, येत नाही परीक्षेमध्ये. स्टँडर्ड काय तो दाखवतो. रिसेंट क्वेश्चन आहे 2023चा तुमचा तलाठीचा, तो घेऊ. त्या आधीला समजून घ्या. हा आर्टिकल ए, हा ॲन आणि हा द, यांचे नियम नाही शिकवता तुम्हाला, हा फक्त खूप महत्वाचा नियम सांगतोय. रिपिटेशन म्हणजे काय? जर हे आर्टिकल रिपीट झाले वाक्यात प्रत्येक नाऊनच्या आधी, तर ते अनेक लोक असतात. आणि जर हे आर्टिकल रिपीट नाही झाले तर तो एकच व्यक्ती असतो. म्हणजे कसं बरं? जरा बघा आता इथं, मी जसं म्हटलं ए टीचर, नीट आहे का आता इथं, ए टीचर अँड ए प्रिन्सिपल, अँड ए प्रिन्सिपल. ठीक आहे. आता इथं तेच मी वाक्य रिपीट करतो, ए टीचर, ए टीचर अँड प्रिन्सिपल. बस एवढंच फक्त. प्रिन्सिपल, दोघांमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या आधी. मी काय केलं, या वाक्यात टीचरच्या आधी आर्टिकल ए जोडलाय आणि प्रिन्सिपलच्या आधी आर्टिकल ए जोडलाय. दुसऱ्या वाक्यात बघा, इथं टीचरच्या आधी आर्टिकल ए आहे पण प्रिन्सिपलच्या आधी आर्टिकल नाही आहे. खूप फरक आहे दोघांमध्ये, जमीन आसमानाचा फरक आहे. जर मी प्रत्येक नाऊनच्या आधी आर्टिकल लिहिलं, ए टीचर, ए लॉयर, एन ॲक्टर, ए प्लेयर, तर ते अनेक लोक असतात. जर मी एकदाच आर्टिकल जोडलं तर सगळे मिळून ते एकच असतात. म्हणजे कसं, ए टीचर अँड प्रिन्सिपल, म्हणजे जो प्रिन्सिपल आहे तोच टीचर आहे, एकच व्यक्ती याच्यात. मात्र यात दोन वेगळे लोक आहे, एक टीचर वेगळा आहे आणि एक प्रिन्सिपल वेगळा आहे. म्हणजे जर मी आर्टिकल रिपीट करेल, अ लॉयर, अ टीचर, ए डॉक्टर, ए प्लेयर, अनेक लोक आहेत. आणि एकाचा जर आर्टिकल लिहिल, द अँड जो असेल तो आर्टिकल, द टीचर, द डायरेक्टर, द ॲक्टर, द सिंगर, द म्युझिक कंपोजर, सगळे वेगवेगळे आहेत. म्हणजे आर्टिकल एकदा सगळ्या नाऊनच्या आधी एकच व्यक्ती, आर्टिकल प्रत्येक नाऊनच्या आधी अनेक लोक. जरा समजून घ्या. मग इथं अ टीचर वेगळा आहे आणि अ प्रिन्सिपल वेगळा आहे, दोन लोक आहे म्हणजे प्लुरल. मग इथे येणार प्लुरल वर्ब आर, वर, हॅव, पुढे देर. मग इथं मात्र एकच आहे, अ टीचर अँड प्रिन्सिपल एकच आहे, सिंग्युलर वर्ब येणार इज, वॉज, हॅज, डज. एवढा फरक होतो. म्हणजे थोडक्यात आर्टिकल तुम्ही प्रत्येक नाऊनच्या आधी लिहिणार, तेवढे लोक वेगवेगळे. आर्टिकल जर तुम्ही एकचदा लिहिला, सगळे मिळून एकच. जसं बघा, फरहान अख्तर आहे. फरहान अख्तर कोण आहे? ॲक्टर आहे, डायरेक्टर आहे, सिंगर आहे, म्युझिक कंपोजर आहे. चारही गोष्टी मिळून तो एकच आहे, तो एकटा येतो म्हटल्यानंतर ते एकच आर्टिकल लागेल. पण जर मी वेगळे पकडले, वेगळा सिंगर, वेगळा म्युझिक डायरेक्टर, वेगळा ॲक्टर, मग ते चार लोक आहे, आर्टिकल प्रत्येक वेळी लागेल. मग इथं अजून एक सांगतो बघा, द, हे बघा, द पोएट अँड द द ॲक्टर. बघा, द पोएट अँड द ॲक्टर, दोन वेगळे लोक आहे. हा झाला प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब इन, मग आर, हॅव, वर. आता जर मी तसं लिहिलं, द पोएट,
द पोएट अँड फक्त लिहिलं मी ऍक्टर. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, जो ऍक्टर आहे तोच पोएट आहे, कारण आर्टिकल एकदा झालाय. मग सिंग्युलर वर्ब येईल, इथे इज, इथे वॉज, इथे हॅज, मेन वर्बला यस यस. तर थोडक्यात जर आर्टिकल प्रत्येक नाऊनच्या आधी येत असेल, अनेक लोक, एकच आर्टिकल आलाय, एकच व्यक्ती. बघा हा तुमचा आता TCS ने घेतलेला प्रश्न, तलाठीचा प्रश्न आहे हा. द मॅनेजर अँड अकाउंटंट ऑफ द हॉटेल इज व्हेरी एनर्जेटिक पर्सन. बघा याच्यात कशी फसवणूक होईल. आता तुमचा फिटिंग फॉर्म्युला द मॅनेजर, आता इथं म्हटलंय त्याने की आर्टिकल जोडा, द मॅनेजर अँड, ते आपलं ते घरगुती रूल, ते युट्यूबवाले AEIOU असं काहीतरी हे वाले, मग तिथं ॲन पाहिजे, ॲन अकाउंटंट. हे बघा इथं ॲन अकाउंटंट, ते एला जोडलं. जरा समजून घ्या या केसमध्ये, हे तलाठीचा प्रश्न आहे हा. इथं त्याने द जोडलाय, हा मॅनेजर आहे, अँड डॅश अकाउंटंट हा दुसरा व्यक्ती आहे. आणि जरा पुढे या, पुढे त्यांनी लिहिला इज. इज म्हटलाय म्हणजे त्याचा अर्थ आहे की सब्जेक्ट हा सिंग्युलर पाहिजे. आणि जर सिंग्युलर पाहिजे तर आर्टिकल दोनदा कसं येणार, एकदाच येईल. म्हणून इथे येणार आहे नो आर्टिकल. का बरं नो आर्टिकल? कारण एकचदा द, जो मॅनेजर आहे तोच अकाउंटंट आहे त्या हॉटेलचा, कारण तो एकच व्यक्ती म्हणून ते इथे इज आहे. जर इथं आर असतं मग त्या केसमध्ये आपले आर्टिकल पुन्हा आले असते, द पण आला असता, अँड पण आला असता, तेव्हा उत्तर चेंज झालं असतं. पण आता उत्तर आपलं 4. नंबर नेक्स्ट, द कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज, हा हे वाक्य जरा समजून घ्या, ग्रुप सी चं वाक्य आहे. द कलेक्टर अँड द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज नॉट निग्लिजंट इन देअर ड्युटी. बघा ते द लिहिला मी, द कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. मग इथं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या आधी आर्टिकल नाही आहे, फक्त एकदाच आर्टिकल आहे, म्हणजे तो एकच व्यक्ती आहे. मग तो एक व्यक्ती म्हणजे त्याला म्हणू आपण सिंग्युलर. मग सिंग्युलर नुसार तर सिंग्युलर वर्ब बरोबर आहे, पण सिंग्युलर वर्ब बरोबर आहे, पण जरा पुढे आल्यानंतर तुम्हाला कळतं देर हा चुकीचा आहे, कारण देर हा प्लुरलसाठी असतो. मग इथं काय येणार, हिज किंवा हर. कारण जो व्यक्ती कलेक्टर आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे, तो स्त्री आणि पुरुष दोन्ही असू शकतो, त्याला ड्युएल जेंडर नाऊन म्हणू आपण, म्हणून इथं देर ह्या वाक्यातला चुकीचा आहे, पण वर्ब बरोबर आहे इज. दुसरं तेच, द कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आर नॉट निग्लिजंट इन देअर ड्युटी. द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, बघा कलेक्टर द आला आणि द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट दोन द आहे, म्हणजे दोन व्यक्ती आहे, त्यानुसार हा आर बरोबर आहे. तसेच या वाक्यातील देर सुद्धा बरोबर आहे. इथं देर बरोबर येईल, कारण आपण दोन वेगळ्या लोकांबद्दल बोलतोय, हे प्लुरल आहे, त्यानुसार देर हे करेक्ट आहे. दिस वन इज करेक्ट. नंबर नेक्स्ट, पुढचं वाक्य बघा, द कॅप्टन अँड कोच. हे बघा हे ग्रुप सी चं वाक्य आहे, इंटरेस्टिंग आहे, हे येऊ शकतं आपल्याला सरळ सेवला असे वाक्य. ह्या वाक्यांचा सराव करावा लागला आपल्याला अशा प्रकारचे. द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. आता या केसमध्ये जरा बघा त्याने काय म्हटलं, व्हॉट इज द स्टेटस ऑफ द कॅप्टन अँड कोच इन द सेंटेन्स. बघा द कॅप्टन कोच, कॅप्टनच्या आधी आर्टिकल द आहे, कोचच्या आधी आर्टिकल द नाही आहे. जो कोच आहे तोच कॅप्टन आहे, म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय, तो सिंग्युलर आहे. मग वाक्य काय बघा, कॅप्टन अँड कोच आर टू डिफरंट पर्सन. अजिबात नाही, आर्टिकल एकदाच आहे, ते टू डिफरंट कसं का असेल. कॅप्टन कोच इज द सेम पर्सन. यस, हे माझं उत्तर आहे. कॅप्टन कोच आर एनिमीज. एनिमीचा काही संबंध नाही, तिथं शत्रू नाही आहेत ते. कॅप्टन अँड कोच आर फ्रेंड्स. फ्रेंड नाही, तो एकच व्यक्ती आहे. म्हणून बघा ह्या स्वरूपाच्या प्रश्नांचे आता आपल्याला सराव करावा लागेल, कारण आता MPSC कडे चाललाय सरळ सेवा. नंबर नेक्स्ट, पुढचा हे बघा, द सेक्रेटरी अँड ट्रेझरर हॅव रिझाइन फ्रॉम हिज पोस्ट. जरा यामध्ये करेक्शन जर बघितलं, द सेक्रेटरी द एकदाच आहे, ट्रेझररच्या आधी नाही आहे काहीच, मग हा एकच व्यक्ती आहे, जो ट्रेझरर आहे तो सेक्रेटरी आहे. मग इथं हॅव नको, इथं हॅज पाहिजे. का बरं? कारण तो सिंग्युलर व्यक्ती आहे. तसेच या वाक्यातील हीज हे एक्झॅक्टली करेक्ट आहे, 100% करेक्ट आहे. का बरं? कारण आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय, मग एका व्यक्तीसाठी ही जर असतो, जर दोन असते तर देर आलं असतं. म्हणून यातला एरर हा फक्त मेन वर्बचा आहे. नंबर नेक्स्ट, हे बघा अशा प्रकारची पण तुम्ही सराव करून घ्या अशा प्रकारच्या वाक्यांची, कारण आता जर परीक्षा जाते MPSC कडे, हा MPSCचा प्रश्न आहे, मी मुद्दाम घेतला तुम्हाला समजण्यासाठी. बघा तो काय म्हणतो, 2 वाक्य, वाटल्यास तुम्ही पॉज करून समजून घ्या हा प्रश्न पूर्ण डिटेल.
विच अल्टरनेटिव्ह एक्सप्लेन द डिफरन्स इन द मिनिंग बिटवीन द टू सेंटेन्सेस इन सिक्वेन्स, म्हणजे अनुक्रमे पहिल्याला पहिलं दुसऱ्याला दुसरं. आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग. हे बघा ती पहिली गोष्ट, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट. इथं आर्टिकल एकदाच आहे, म्हणजे त्याच्याकडे एकच कुत्रा आहे ज्याचे दोन रंग आहे, व्हाईट पण आहे आणि ब्लॅक पण आहे. आणि आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग, म्हणजे याच्याकडे दोन कुत्रे आहेत, एक पूर्ण काळा आहे आणि एक पूर्ण पांढरा आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये एक कुत्रा आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये दोन कुत्रे आहेत. हे बघा, वन डॉग टू डॉग्स इम्प्लाइड, हे माझं उत्तर आहे. टू डॉग्स, आता हे कसं ते पण सांगतो. वन डॉग म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये वन डॉग, दुसऱ्या वाक्यामध्ये टू डॉग्स, असा त्याचा अर्थ होत आहे. बरोबर आहे. टू डॉग्स वन डॉग, पहिल्या वाक्यात दोन डॉग नाही आहे. हे इथं म्हटलं ना इन सिक्वेन्स, म्हणजे सिक्वेन्स असं सांगा. पहिल्या वाक्यात एक डॉग, दुसऱ्यात दोन, हे टू वन चुकीचं आहे. फर्स्ट सेंट हे काही पण अगं वय बिनकामाचं आहे. आय होप तुम्हाला क्लिअर असेल हे. नंबर नेक्स्ट, द टीचर अँड द प्रिन्सिपल इज अटेंडिंग देअर मीटिंग टुडे. बघा बरं यामध्ये इथं म्हटलं ते द टीचर, टीचर वेगळा आहे, द प्रिन्सिपल, प्रिन्सिपल पण वेगळा आहे, म्हणजे दोन लोक झाली सेपरेटली. मग जर दोन लोक झाली म्हणजे प्लुरल आहे, मग प्लुरल आहे म्हटल्यानंतर इथे इज नको, इथं पाहिजे आर. तसेच या वाक्यातील देर हे 100% बरोबर आहे, कारण आपण दोन लोकांबद्दल बोलतोय. इथं जर ही झर असतं ते पण चुकलं असतं. अनेक लोक असतील तर देर, एक असेल तर ही झर. नंबर नेक्स्ट, पुढचा पॉईंट बघा. द पोएट अँड फिलॉसॉफर, तुमचं हे TCS वालं, द पोएट अँड फिलॉसॉफर डॅश नोन फॉर हिज आयडियाज. द पोएट अँड फिलॉसॉफर, आर्टिकल द कितीदा आहे, एकच आहे मित्रांनो. द पोएट अँड फिलॉसॉफर म्हणजे जो फिलॉसॉफर आहे तोच पोएट आहे, एकच व्यक्ती आहे. सिंग्युलर वर्ब येईल, मग सिंग्युलर वर्ब वर नाही, वॉज करेक्ट आहे. आर प्लुरल, हॅव प्लुरल, उत्तर आहे माझं वॉज. रूल नंबर 9, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी क्रुशियल. हा थोडा ॲडव्हान्स आहे, आणि बघा हे सगळे ॲडव्हान्सच घेतले मी, त्याचं कारण असं आहे, तुम्हाला कळेल जेव्हा प्रश्नपत्रिका हातात येईल तेव्हा. ते राम आणि श्याम आणि गोलू मोलू नाही आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊन, जरा नीट लक्ष द्या. हे एक वाक्य आहे, आणि या वाक्याच्या मध्ये ना डब्ल्यू शब्द येतात, जसं की हा हू आहे, विच आहे, हुम आहे, दॅट आहे. ते लक्षात घ्यायचं, ते काय करतात, ते वाक्य जोडतात, त्यांना रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. रिलेट करतात, ते दोन वाक्यांना रिलेट करतात. इकडे एक वाक्य, इकडे वाक्य, मी समजून घ्या, मी हू आहे, विच आहे, दॅट आहे, दोन वाक्यांना रिलेट करतात. ते दोन्ही वाक्यांचं नाते संबंध दर्शक सर्वनामे संबंध दर्शवतात ते. पण या केसमध्ये काय असतं जरा बघा. मी असं म्हणेल, ही इज द मॅन, हा तोच माणूस आहे. ही इज द मॅन हू हॅव बीन अवॉर्डेड, हाच तो व्यक्ती आहे की ज्याला अवॉर्ड देण्यात आलेला आहे. असं वाक्य असतं मित्रांनो. एक त्याला अंडरलाईन असतं, एरर पार्ट ओळखा, किंवा ते स्लॅशमध्ये असतं, एरर पार्ट ओळखा, किंवा याच्यातला भाग खाली 4 पर्यायामध्ये लिहिला जातो, 1 2 3 4, एरर पार्ट ओळखा. आता आधी तुम्ही समजून घ्या, हे एक वाक्य आहे आणि हे ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. गृहीत धरा इथं दॅट आहे, गृहीत धरा इथं ते डब्ल्यू शब्द आहे, ठीक आहे. आणि दुसरं वाक्य आहे, नीट ऐका, आता नीट ऐका. हे यांना रिलेटिव्ह प्रोनाउन संबंधदर्शक सर्वनामे, संबंध ते दोन वाक्यातला संबंध जोडतात. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, की जो, की ज्याने, की ज्याला, की त्याला. हाच तो व्यक्ती आहे की ज्याला आम्ही पैसे दिले, हीच ती वस्तू आहे की जी मला मिळवायची आहे, हेच ते घर आहे की ज्याला आम्ही डागडुजी केलं, हाच तो बैल आहे ज्याला आम्ही मागच्या हप्त्यात विकून टाकला. बघा, की ज्याला, की त्याला, हे म्हणजे हे असतात दॅट विच हुम. मग हे करतात काय तर नीट ऐका, नीट आहे का. आता मी रूल सांगतो. हे एक वाक्य आहे आणि हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. गृहीत धरा हा दॅट आहे, WH आहे, हा विच, हुम, आणि हा काय करतो, दोन वाक्यातलं नातं जोडतो. पण यात एक गोष्ट विसरू नका, आता जेव्हा तुम्ही तो WH जोडतात, दॅट जोडतात, त्याच्या आधी असलेला जो शब्द असतो, त्याच्या आधी असलेला, त्याच्यानुसार पुढच्या वाक्यातील वर्ब ठरतो. त्याच्या आधी असलेला शब्द पुढच्या वाक्यातलं, हे काय चालू आहे भाई, कहना क्या चाहते हो, ध्यान से सुनो. हा दॅट आहे, हा WH आहे, त्याला चिपकून, आपल्या भाषेत त्याला चिपकून जो शब्द असेल त्याच्यानुसार पुढील वाक्यातला वर्ब ठरतो. मग हा जर सिंग्युलर असेल तर पुढे पण सिंग्युलर वर्ब, हा जर प्लुरल असेल तर पुढे पण प्लुरल वर्ब. कसं ते बघा. आता जरा याच्यामध्ये प्रोनाउन कोण आहे, हू, दिसला. ही इज द मॅन हू हॅव बीन अवॉर्डेड. आता हूच्या अलीकडे कोण आहे मित्रांनो, मॅन. मॅन किती आहे, एकच आहे. मग तो जर सिंग्युलर आहे तर सिंग्युलर वर्ब पाहिजे, इथे हॅव नको, इथं हॅज पाहिजे. आणि हे प्रश्न नेहमी येतात सगळ्या परीक्षेत, UPSC, बँकिंग सगळ्यामध्ये येतात, मोठे मोठे वाक्य असतात. कसे ते बघू.
जरा काही लोकांना समजलं नसेल, त्यांच्या कपाळाला आड्या पटल्या आहेत बघा. वाक्य पुन्हा सांगतो. धिस इज वन ऑफ द cities. This is one of the cities that has so many green land. असं वाकलेलं मी. असं दिस इज वन ऑफ द सिटीज दॅट हॅज सो मेनी ग्रीन लँड्स. आता बघा, दिस इज वन ऑफ द सिटीज दॅट, हा दॅट आला का? दॅटने 2 वाक्य जोडले का? दॅटच्या अलीकडे एक वाक्य आहे आणि पलीकडे एक वाक्य आहे. मग दॅटच्या आधी कोण आहे? सिटीज. सिटीज काय आहे? प्लुरल. मग जर प्लुरल असेल तर इथे प्लुरल वर्ब पाहिजे, इथं हॅज नको, इथं पाहिजे हॅव. क्लिअर? दुसरं, जरा मी एक एसएससीचं वाक्य घेतो. हे बघा, एक सुंदर वाक्य होतं. यू हू इज माय बेस्ट फ्रेंड शुड नॉट वरी. हे आलेलं वाक्य आहे, शुड नॉट वरी. आता बघ, वाचताना किती सुंदर वाचतंय. यू हू इज माय बेस्ट फ्रेंड, की जो माझा मित्र आहे. आता पण हू हा आला का? हूच्या अलीकडे कोण आहे? यू. मग यू जर इकडे आहे तर मग यू नुसार इथं इज नाही, इथं पाहिजे आर. याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाउन. हे चुकलंय बघा. तुम्ही अजून म्हणतो दिस इज द बुक which were in the store. जरा बघा बरं, इथं काय विच आहे? विच, हा विच आला इथं, हा आला माझा रिलेटिव्ह प्रोनाउन. याच्या अलीकडे कोण आहे? बुक. किती आहे? एकच आहे. मग बुक नुसार काय पाहिजे? इथं पाहिजे वॉज. इतकं करता तुम्हाला. थोडक्यात हे जे शब्द आहे दॅट, हुम, विच आणि हू, हे काय करतात? हे 2 वाक्यांना जोडतात. ठीक आहे, जोडलं. याच्या अलीकडे जो शब्द असेल त्याच्यानुसार वर्ब ठरवायचा. क्लिअर? बघा प्रश्न, बघा पहिला प्रश्न हा. द मॅन हू आर स्पीकिंग टू द ऑफिसर इज माय अंकल. द मॅन हू, बघा बरं, इथं हू आहे. या हूच्या अलीकडे कोण आहे? बघा बरं, हूच्या अलीकडे कोण आहे? मॅन. मॅन किती आहे? एकच आहे मित्रांनो, मॅन. मग इथं आर नको, इथं पाहिजे इज, आणि हाच माझा एरर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचं बघा. शी इज वन ऑफ द प्लेयर्स हू हॅज प्रेझेंटेड द स्टेट मेनी टाइम्स. हे तुमचं वाक्य सरळ सेवालं. शी इज वन ऑफ द प्लेयर्स हू हॅज, बघा इथं हू, हा हू आला. जेव्हा तुम्हाला असे नियम समजतील ना, तुम्हाला लगेच वाक्य समजायला पटापट एकदम क्विक समजतील, वेळ नाही जाणार तुमचा. इथं हू आहे, हूच्या अलीकडे प्लेयर्स आहे. प्लेयर्स किती आहे? अनेक आहे, प्लुरल आहे. मग त्याचं प्लुरल आहे, त्या प्लेयर्सनुसार इथं हॅज नको, इथं पाहिजे माझं हॅव. म्हणून हा माझा पार्ट म्हणजे बी पार्ट चुकीचा आहे, ते माझं उत्तर येईल. नंबर नेक्स्ट, पुढचा पॉइंट. हे बघा बरं, द बुक विच आर लाईंग ऑन द टेबल इज मिसिंग. बघा बरं, त्यामध्ये विच आर लाईंग. मग आता कोणी जोडलं हे वाक्य? विच. ह्या विचच्या अलीकडे काय मित्रांनो? बुक. बुक किती आहे? एकच आहे. मग इथं काय पाहिजे? इज. हे वाक्य चुकीचं आहे. आणि पुढे तो इज, तो पण बरोबरच आहे. बघा हे वाक्य, she is one of the leaders that has ever lived. हे वाक्य आपल्याला ग्रुप बी ला पण आहे, वाक्य ग्रुप सी ला पण आहे, आणि हे एसएससी सीजीएलचं पण आहे. शी इज वन ऑफ द लीडर्स दॅट. बघा दॅट आला. ह्या दॅटच्या अलीकडे काय आहे? लीडर्स प्लुरल आहे, त्या प्लुरल नुसार इथं पाहिजे होतं हॅव, म्हणून हा पार्ट माझा चुकीचा आहे. नेक्स्ट, अजून एक बघा, एक म्हण आहे तुम्हाला सांगतो. मी UPSC ला असताना निबंध आला होता, मी जो अभ्यास करतो तेव्हा तो निबंध, खूप सुंदर म्हण आहे ती प्रोब आहे. ती अशी बघा, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. असं ही म्हण आहे. आता गॉड हेल्प्स, देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करतात, असा शब्दाचा अर्थ घेऊ नका. जे कष्टावर विश्वास ठेवतात त्यांना यश मिळतं, असा त्याचा अर्थ आहे. गॉड हेल्प्स, गॉड तर किती आहे? एक आहे, सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर वर्ब आहे बघा, यातही हेल्पला यस लागलाय, बरोबर आहे. दोज हू आला इथं, हूच्या अलीकडे का दोज आहे. आता हा दोज जो असतो मित्रांनो, हा असतो प्लुरल, अनेक लोकांविषयी, वस्तूंविषयी वापरतात. मग इथं हेल्पला यस लागला नाही. का नाही लागला? इथं लागला आहे. त्याचं कारण काय माहिती का? की हा दोज प्लुरल आहे, ह्या प्लुरलनुसार हा प्लुरल वर्ब. इथं हेल्प्स आहे, सिंग्युलर सब्जेक्टनुसार सिंग्युलर वर्ब. ही म्हण आहे, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. अजून एक म्हणा बघा,
अनइझी लाईज द हेड, ही पण निबंध आला होता आम्हाला. अनइझी लाईज द हेड, लाईज द हेड दॅट वियर्स अ क्राऊन, दॅट वियर्स ए क्राऊन. हा पण मी निबंध लिहिला आहे हा 2013ला. बघा, अनइझी लाईज द हेड दॅट वियर्स अ क्राऊन, याचा अर्थ तुम्हाला समजायला जड जाईल, पण तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतो. अनइझी लाईज द हेड दॅट वियर्स अ क्राऊन. आता बघा, दॅट आहे, ह्या दॅटच्या अलीकडे हेड आहे. हेड आहे म्हणजे एकच डोकं आहे, सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब आहे, कारण याला वियरला यस यस जोडलाय. वियर म्हणजे परिधान करणे. आपण म्हणतो ना वियर ए ट्राउझर, ते वियरला यस यस जोडला, हा सिंग्युलर, सिंग्युलर बरोबरच आहे. याचा अर्थ काय? अनइझी लाईज द हेड दॅट वियर्स अ क्राऊन. ज्याच्या डोक्यावरती मुकुट असतं ना, त्यांना झोपणं, आनंदी राहणं इतकं सोपं नसतं. म्हणजे थोडक्यात, ज्याच्या डोक्यावरती जबाबदाऱ्या जास्त असतात, द मोर द पॉवर यू गेट, द मोर द रिस्पॉन्सिबल यू बिकम. आपण तारुण्यात खूप उड्या मारतो, एकदा लग्न झालं, एकदा बाप बनलो की मग टेन्शन येतं. म्हणजे द पॉईंट इज, याचा अर्थ असा आहे, अनइझी लाईज द हेड दॅट वियर्स अ क्राऊन. म्हणजे जो क्राऊन घेऊन फिरतो ना, त्याला इतकं सोपं नसतं सर्वसामान्य जीवन जगणं. खूप ताणतणाव असतात, खूप जबाबदाऱ्या असतात, खूप टेन्शन असतं, असं त्याचा अर्थ आहे. पण या केसमध्ये इथं आपला वियर्सला यस यस जोडला आहे. त्याचा अर्थ असा आहे, याच्या अलीकडे हा हेड सिंग्युलर आहे, म्हणून हा सिंग्युलर वर्ब आहे. जर इथं हेड्स असतं अनेक, तर इथं फक्त वियर आलं असतं, वियर, प्लुरल वर्ब. क्लिअर? नाव मुव्हिंग टू द लास्ट अँड द बेस्ट रूल ऑफ अवर टुडेज लेक्चर इज मेनी अ अँड मेनी. याचे ते प्रश्न आहेत, येतच राहतील. आणि मेनी आणि मेनीचा अर्थ एकच अर्थ होतो, अनेक, भरपूर. पण आता नीट आहे का, दोघांमध्ये फरक समजून घ्या. मेनी सिंग्युलरचं कार्य करतं, मेनी प्लुरलचं कार्य करतं. पण तुम्ही ना दोघांचा अर्थ सेम आहे, अर्थ सेम आहे, पण फरक काय सांगतो? सिंग्युलर प्लुरल, फरक असा आहे. नीट आहे का? मेनी म्हणजे काय? अनेकच, पण वेगवेगळ्या टायमिंगला. आणि मेनी म्हणजे काय? अनेक एकाच टायमिंगला. जसं आपल्या गावाकडे बघा, गमतीचा भाग म्हणजे आपल्या गावाकडे कन्सेप्ट असते ती म्हणजे पंगत. लग्नानंतर पंक्तीत बसण्यासाठी लोक अशी झुंबडची झुंबड पडतात बघा. म्हणजे लोक जेवायला जरी बसलेले असते त्याच्या बाजूला उभे राहतात की संपव लवकर पटकन. म्हणजे दडपण येतं जेवणाऱ्यावर. तो जेवणारा पण फील करतोय रे बाबा, बस जा आता इथून. सो जेव्हा लग्न लागतं, लग्न लागताना जी हातामध्ये असलेले तांदूळ फेकण्याच्या आधी लोक पळत सुटतात जेवायला. मग ते एकाच वेळी सगळे जात आहेत, तेच तर मेनी. आणि वेगळ्या वेळेला जात असतील तर ते मेनी म्हणजे कसं, सपोज एक गाव एक विहीर असते, प्रत्येक गावात एक विहीर आहे, आणि त्या विहीरमध्ये लोक आत्महत्या करतात, की आपण ह्या विहिरीमध्ये लोकांनी आत्महत्या केली आहे. पण एकाच वेळी गेले का ते? नाही. कोणीतरी 1992ला केली आहे आत्महत्या, कोणीतरी 2004ला केली आहे, कोणीतरी 2012ला केली आहे. म्हणजे डिफरंट टाइमला भरपूर लोक तिथं मेले आहेत, पण वेगळ्या टायमिंगला. तेच तर मेनी मेनी म्हणजे काय? एकाच वेळी सगळे. सपोज हा आपली ही नदी आहे, आणि ही कार खाली पडली आणि 4 लोक मेली, चारही लोक एकाच वेळी मेलेत, मेनी. पण हे एक नदी आहे, आणि ह्या नदीमध्ये 4 लोक मेली, बरं, पण 4 लोक एका वेळी नाही. एक 1992ला मेला, 1996ला, इथंही 4 लोक मेले, इथंही 4 लोक मेले, इथं डिफरंट टाइमला मेलेली आहेत, म्हणजे तो मेनी आहे. इथं एकाच वेळी सगळे गेली, मेनी. म्हणून पंक्तीमध्ये जाणारा जो मॉब असतो तोच तो मेनीवाला. आणि एकदा जेवण संपवून घरी जाताना लोक वेगळ्या पद्धतीने जातात, तोच तो मेनी म्हणजे थोडक्यात, तुम्ही जेव्हा एक्झामला जातात तेव्हा तुम्ही वेगळ्या वेळेने वेगळ्या ठिकाणी जातात तुम्ही. म्हणजे कोणाचे 10 वाजता, तर कोणी 9 वाजता जाऊन बसतं, कोणी 8 वाजता, कोणी 10लाच जातं. म्हणजे प्रत्येकाची येण्याची वेळ वेगळी आहे, असं मेनी पण एकदा सुटला पेपर की सगळा झुंबडचा झुंबड बाहेर पडतो, तोच तो मेनी. म्हणजे मेनी म्हणजे वेगवेगळ्या वेळेला, आणि मेनी म्हणजे एकाच टायमिंगला. पण अजून फरक आहे, मेनी हा सिंग्युलर आहे आणि हा प्लुरल आहे. मेनी आला तर सिंग्युलर वर्बचा वापर करायचा, मेनी आला तर प्लुरल वर्बचा वापर करायचा. गॉट इट? बघा आता पहिलं वाक्य, हे समजण्यासाठी वाक्य घेतल्यानंतर पीवायक्यू घेऊ. मेनी प्रॉब्लेम्स हॅव रायझन आफ्टर द रिफॉर्म्स, मेनी कॅन्डिडेट्स वर रिजेक्टेड इन द इंटरव्ह्यू, अँड मेनी अपॉर्च्युनिटीज एक्झिस्ट इन द डिजिटल इकॉनॉमी. स्टँडर्ड आहे वाक्य, असेच वाक्य आपल्याला येतील. मेनी प्रॉब्लेम्स हॅव, बरोबर आहे, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. मेनी कॅन्डिडेट्स वर, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. मेनी अपॉर्च्युनिटीज एक्झिस्ट, हे बघा याला यस यस लागला नाहीये, त्यामुळे हा प्लुरल आहे, हे पण बरोबर आहे. तिन्ही मेनी 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 प्लुरल, प्लुरल वर्ब करेक्ट आहे. इथं मेनी मेनी स्टुडंट हॅज फेल्ड ड्यू टू निग्लिजन्स, मेनी अ टाइम हॅज ही वॉन अस, त्यानंतर मेनी अ लीडर वॉज मिसअंडरस्टूड इन हिज लाईफस्टाईल. आता बघा, मेनी अ स्टुडंट हॅज, सिंग्युलर वर्ब सिंग्युलर सब्जेक्ट. मेनी अ टाइम हॅज, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. मेनी अ लीडर वॉज, मेनी अ लीडर, हे बघा मेनी
सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. थोडक्यात एक लक्षात घ्या, मेनी नंतर प्लुरल नाऊन प्लुरल वर्ब, मेनी अ नंतर सिंग्युलर नाऊन सिंग्युलर वर्ब. नीट समजून घ्या, अगेन आय रिपीट, ऐकून नुसतं पडू नका पुढे. मेनी नंतर प्लुरल नाऊन, प्रॉब्लेम्स, कॅन्डिडेट्स, अपॉर्च्युनिटीज, प्लुरल नाऊन प्लुरल वर्ब. मेनी नंतर सिंग्युलर नाऊन, स्टुडंट, टाइम, लीडर, सिंग्युलर नाऊन सिंग्युलर वर्ब. आपल्या भाषेत सांगतो, सोडा आपला ग्रामीण भाषेत सांगतो. हे असलं दिसलं ना, हे मेनी अ सगळं सिंग्युलर पाहिजे पुढे, आणि फक्त मेनी असेल ना, मेनी सगळं प्लुरल पाहिजे पुढे. दॅट्स इट, ओव्हर. बघा PYQ, चला. हे वाक्य हे नेहमी दिसतं बाबा, हे वाक्य सगळीकडे पुजलं आहे, प्रत्येक परिचित आहे. आता मी मुद्दाम एका वाक्याचे 3 वाक्य बनवले तुम्हाला समजवण्यासाठी. मेनी अ झालं. मग आता मेनी अ जर आहे तर मेनी अ पुढे सगळं काय पाहिजे, सिंग्युलर. हा मेन प्लुरल आहे, इथंच बाद झालंय वाक्य. हा प्लुरल आहे. मेन हा प्लुरल आहे, इथंच बाद झालंय वाक्य. मॅन सिंग्युलर आहे, वॉज सिंग्युलर आहे, हे करेक्ट आहे. तुम्ही असं म्हणा इथं तर वॉज आहे, हो मान्य करतो, इथं वॉज बरोबर आहे, पण हा नाऊन चुकला ना मित्रा. कारण मी काय म्हटलं, मेनी अ नंतर जे काही येईल ते सगळं सिंग्युलर पाहिजे. मग इथं नाऊनच प्लुरल आहे, म्हणून हे चुकलं आहे. इथं जर मॅन असतं तर ते बरोबर राहिलं असतं. इथं मेन पण चुकीचं आहे आणि तो वर पण चुकीचं आहे. पण याच्यात दोन गंमत सांगतो मला, बघा. तिसरं वाक्य करेक्ट म्हटलं मी, आता नीट आहे का. दुसरं वाक्य पण करेक्ट करू, कसं आहे बघा. आर्टिकल ए काढून टाका, बस बरोबर आहे बघा. आता इथं मेनी नाही, फक्त मेनी आहे. हा प्लुरल, त्यानंतर हा प्लुरल आणि हा प्लुरल, करेक्ट त्यात आहे. पण जर मेनी अ असेल तर चुकीचं आहे. क्लिअर. बघा आता प्रश्न बघा जरा आहे. हा प्रश्न बघा आपला तलाठीचा. मेनी अ हिल डॅश क्रॉस बाय द बटालियन. आता मेनी अ हिल, मेनी अ ना, हा अ. मग आता इथं काय पाहिजे, सिंग्युलर वर्ब पाहिजे. मग बघा बरं, सिंग्युलर वर्ब वर येईल का, नाही. वॉज येईल का, येस. आर नाही, हॅव नाही. का नाही, कारण हे प्लुरल आहेत, फक्त वॉज सिंग्युलर आहे. नंबर नेक्स्ट बघा बरं. मेनी अ स्टुडंट्स आर अनअवेअर ऑफ धिस रूल इन ग्रामर. आता ऐका, यामध्ये गडबड अशी होती. हा प्रश्न मी जो कॉपी केला त्या TCSच्या प्रश्नपत्रिके बॅच बंद, त्यातच मला गडबड वाटले, तुम्हाला पण कळेल याच्यात. पहिली गोष्ट बघा, याच्यात 2 एरर आहे, म्हणजे हा प्रश्न कॅन्सल वगैरे काय त्या TCSलाच माहिती. जरा फोकस करा, नीट आहे का, कसे प्रश्न चुकतात. इथं मेनी ए आहे, म्हणजे पुढे सगळं सिंग्युलर पाहिजे. स्टुडंट्स हा प्लुरल आहे, हे चुकलं आहे, म्हणजे उत्तर ए आहे. पण दुसरा व्यक्ती म्हणेल इथं आर चुकीचं आहे, उत्तर बी आहे. बघा असे एरर होतात. MPSC पण काही काही प्रश्न चुकतात, तर चुकलेले प्रश्न असे कॅन्सल होतात, हा प्रकार आहे. एक व्यक्ती म्हणेल की मेनी अ नंतर स्टुडंट्स हा प्लुरल आहे, हे होणार नाहीये. दुसरा म्हणेल तर आर चुकीचा आहे. तिसरा तर अजून वेगळा विचार करेल. कसा विचार करेल तो बघा. इथं आर आहे, ठीक आहे राहू द्या. इथं स्टुडंट आहे, ठीक आहे राहू द्या. इथला ए ड्रॉप करा, झालं बरोबर सगळं. मेनी स्टुडंट, मग फक्त ए चुकीचं आहे फक्त, असं होऊ शकतं. पण दुसऱ्या व्यक्तीची जी आर्ग्युमेंट आहे, मेनी अ राहू द्या आणि इज करा, हे पण होऊ शकतं. दोन्ही केसमध्ये ए आणि बी उत्तर आहेत. असे प्रश्न गडबड होते आणि असे प्रश्न हे बाद ठरतात नंतर. नेक्स्ट बघा. मेनी प्रोटेस्टर्स हॅज अराइव्ड ॲट द सेंटर ऑफ दिस सिटी. जरा बघा बरं इथं, मेनी प्रोटेस्टर्स, मेनी हा प्लुरल आहे, प्रोटेस्टर्स हा पण प्लुरल आहे. मग हॅज कशाला पाहिजे, इथं पाहिजे होतं हॅव. क्लिअर. माझं हे उत्तर चुकीचं आहे. डन. ओके. नंबर नेक्स्ट बघा मित्रांनो. मेनी अ मिस्टेक वर कमिटेड ड्युरिंग द एक्झामिनेशन. मेनी अ मिस्टेक, मेनी अ हा झाला माझा सिंग्युलर, मिस्टेक हा झाला माझा सिंग्युलर. मी इथं वर कशाला पाहिजे, इथं पाहिजे माझा वॉज, कारण वाक्य सब्जेक्ट मेनी अ हा सिंग्युलर आहे. नंबर नेक्स्ट. डन. तर बघा मित्रांनो, या स्वरूपाचं टीचिंग माझं पूर्ण बॅचमध्ये असेल, जी बॅच कांगणे सरांनी लॉन्च केलेली आहे त्यांच्या ॲपवरती जी बॅच आहे तलाठी 2.0, ह्या बॅचमध्ये मी इंग्लिश शिकवणार आहे. आणि हो, हा माझा ॲश्युरन्स आहे, माझा शब्द आहे, मीच शिकवणार आहे इंग्लिश, आणि मी पूर्ण विषय घेणार आहे. डोंट वरी, म्हणजे पूर्ण विषय म्हणजे इंग्लिशचा पूर्ण सब्जेक्ट मी कंप्लीट करणार आहे. पण एक गोष्ट क्लिअर करतो, जे आपण शिकूया सोप्या पद्धतीतच शिकूया, पण स्टँडर्ड, दर्जा स्टँडर्ड. असं रामू शामू एक्सपेक्ट करू नका, ते येत नाही परीक्षेमध्ये. आम्ही अजून एक क्लिअर सांगितलं, MPSCच घेणार आहे तलाठीची परीक्षा, बट फिक्स नाही आहे सेपरेट घेईल का एकाच ॲडमध्ये सगळे पदं ॲड करेल, डोंट नो. मग आपण काय करूया शिकताना, MPSCचा पॅटर्न पण शिकूया आणि TCSचा काही भाग,
तोही शिकूया. म्हणजे एकदम निग्लिजंट नको, की एकदम हेच करू. बॅलन्सिंग जाऊया. जशी ॲड येईल तसं मी बदलू शकतो. ठीक आहे, माझी टीचिंग असेल, 3 दिवस माझे लेक्चर असतील, ते तुम्ही करा. त्याचबरोबर ते नोट्स येते माझे पुढच्या हप्त्यात, ते तुम्ही प्रिंट काढा किंवा तुम्हाला मिळेल ती स्वस्तातच आहे ती मिळेल. तुम्हाला मी PYQचं पुस्तक 0 एरर सांगेल. येत्या पुढच्या हप्त्यात नवीन एडिशन तेही तुम्हाला देईल मी. सो थोडक्यात ही बॅच सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेली आहे. सरांचा अट्टाहास होता की ग्रामीण भागातल्या मुलांना टार्गेट करायचं आहे, त्यांना फोकस ठेवून शिकवायचं आहे. या पद्धतीने मी शिकवेल ॲडव्हान्स, पण एकदम सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीत शिकवताना. मी नोट्स लिहायच्या, नाही लिहिल्या तरी चालेल, ती नोट्स घेतली तरी चालेल, समोर ठेवायची. एक मात्र माझी कमिटमेंट आहे, हे संपूर्ण बॅच केल्यानंतर तुम्हाला इंग्लिशचा एकही अशी कन्सेप्ट नसेल तुम्हाला समजणार नाही. इथून पुढे कुठलीही बॅच, कुठलंही पुस्तक तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. हा माझा शब्द आहे. तर अशाच नवीन लेक्चरमध्ये पुढच्या वेळेस भेटूया. सी यू. थँक्यू.